ख्रिस्ताच्या द्वारे मुक्ती आणि त्याच्याच द्वारे समेट, हा या पुस्तकाचा उद्देश आहे, विषय आहे. त्याचप्रमाणे तिसरा विषय आहे, थर्ड थीम इज दॅट विक्ट्री ओव्हर डार्कनेस as Christ has overcame, defeated all evil powers on the cross. And fourth, spiritual maturity, urging believers to grow in holiness and Christian life. आध्यात्मिक परिपक्वता आणि सर्व विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती पवित्र जीवनामध्ये वाढणे, ख्रिस्ताच्या जीवनामध्ये वाढणे, हा या संपूर्ण पत्राचा मुख्य उद्देश आहे, या संपूर्ण पत्राचे मुख्य विषय आहे. तर जास्ती वेळ न घेता मी या ठिकाणी पास्टर शंकर यांना या ठिकाणी बोलवू इच्छितो. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट मच टाइम इन गिविंग यू ऑल द इंट्रोडक्शन अबाउट दिस लेटर. सो आय वुड लाईक टू कॉल आवर डिअर ब्रदर पास्टर शंकर बाबू टू कम ओव्हर and teach us from God's word. Let's clap for him. Right. Good morning, brothers and sisters. शुभ प्रभात आपल्या सर्वांना. I bring greetings to you all in the name of our Lord and Savior, Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सलाम सांगतो, शुभेच्छा देतो. I bring greetings to you all from our church, which is Hyderabad Telugu Bible Church. आणि ते हैदराबाद तेलुगू बायबल चर्च सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते. So with me came three brothers from the church, Brother Shravan, Chaitanya and Jagan, who traveled with me, and they are here with us today. माझ्यासोबत माझे 3 भाऊ जे आहेत त्यांनी सुद्धा प्रवास केलेला आहे, श्रवण, चैतन्य आणि जगन. Yes. As Brother Kaushal said that we are friends and brothers in Christ, and along with Brother Mangesh, and I am thankful for their friendship. आणि ज्या प्रकारे बंधू कौशल म्हणाले की आम्ही मित्र आहोत, मी बंधू आहोत. And thank you so much for giving me the opportunity to be with you all and share the word of God. आणि ही संधी मला लाभलेली आहे, तुम्ही दिलेली आहे, त्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. So I was yesterday telling Brother Mangesh that I've been preaching from the book of Ephesians since 2 years, and you are telling me to preach from the book of Colossians in 4 sermons. आणि मी बंधू मंगेश यांना सांगितलं काल की आम्ही 2 वर्षापासून इफिस करासपत्र शिकत आहोत आणि तुम्ही मला एक 5 उपदेश द्यायला सांगत आहे कलसी करासपत्रामधून. But this is also good. आणि हे सुद्धा छान आहे, where we can just see the most important points in the passage, and then we can go in our deep study in our personal lives. आणि हे सुद्धा योग्य आहे की आपण मुख्य मुद्दे जे आहे त्या पुस्तकामधून शिकणार आहोत आणि मग आपण स्वतः वैयक्तिक रीतीने ह्या पुस्तकाचा अभ्यास करणार. So I'll try my level best to finish, but if I couldn't finish, please ask Mangesh, he will do that maybe next summer camp. मी माझ्याकडून जे आहे योग्य ते सर्व प्रयत्न करत आहे, पण जर मी पूर्ण करू शकलो नाही तर बंधू मंगेश यांना सांगा पुढच्या उन्हाळी शिबिरामध्ये ते तुम्हाला शिकवतील. So let's look to the Lord in prayer. आपण प्रार्थना करूया. Father, we come to you and we ask you that, Lord, you speak to all of us through the preaching of your word. प्रभू तुझ्या वचनाद्वारे आम्हा सर्वांसोबत तू बोल. Lord, it is
your word which can transform our lives. केवळ तुझंच वचन आहे प्रिय प्रभू जे आमचे जीवन परिवर्तित करू शकतं. Thank you so much for giving your word in our local languages. प्रभू परमेश्वरा आमच्या स्थानिक लोकल भाषेमध्ये हे वचन तू आम्हाला उपलब्ध करून दिलं त्यासाठी तुझे उपकार मानतो. As we are going to meditate on your word, you encourage our hearts and help us to practice the word in our day-to-day lives. पिता परमेश्वरा ह्या वचनावर चिंतन करत असताना प्रिय प्रभू तू आम्हाला हे समजण्यास सहाय्य कर आणि याचं लागूकरण दैनंदिन जीवनामध्ये होण्यास मदत कर. In Jesus' name we pray. प्रभू येशूच्या द्वारे आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. As Brother Kaushal has already gave the outline or the main theme of the book, I wanted to directly dwell into the chapter 1. आणि बंधू कौशल यांनी या पुस्तकाचा परिचय दिलेला आहे आणि त्यामुळे मी अध्याय 1 मध्ये थेट जाऊ इच्छितो. I just want to give little more introduction so that you can follow me carefully. आणि आणखीन काही मुद्दे पार्श्वभूमीमध्ये मी ओतू इच्छितो जेणेकरून तुम्हाला हे पुस्तक चांगल्या रीतीने समजेल. This letter is written by Apostle Paul from the Roman prison. हे पुस्तक जे आहे संत पौलाद्वारे लिहिण्यात आलेलं आहे ज्यावेळेस तो रोम इथलच्या नजरकैदेमध्ये होता. That's why it is called as one of the prison letters along with book of Ephesians, Philippians and Philemon. आणि ह्या पत्राला जे आहे कैदेमधून लिहिलेलं पत्र असं म्हणण्यात येतं आणि याच्यासोबत त्यांनी इफिसकरास पत्र, फिलोमोनाचं पत्र आणि फिलिपाई करास सुद्धा लिहिलेले. Although the letter is written by Apostle Paul, but Paul was not the founder of this church. पौलाने हे पत्र लिहिलेलं असले तरी तो ह्या मंडळीचा स्थापन करता नव्हता. By the way, he never went to Colossae. तो कधीच कलसे ह्या ठिकाणी गेलेला नाही. But who was the founder of this church? मग ह्या मंडळीचा स्थापन करणारा कोण होता? If we can go back to the book of Acts chapter 19, प्रेषितांची कृत्य अध्याय 19 मध्ये जर आपण गेलो, when Paul was in Ephesus, ज्यावेळेस पॉल एफिस या ठिकाणी होता, all of Asia heard the word during that time. आणि त्या समयामध्ये आशियामधील सर्व लोकांनी जे आहे सुवार्त ऐकली. And many Bible scholars believe that one brother who is Epaphras, he heard the word of God in Ephesus when Paul was there. ज्यावेळेस पॉल उपदेश देत होता, एपाफ्रासने देवाचं वचन ऐकलं. That's why he says in chapter 1 verse 7 Colossians, as you learned it from Epaphras, our beloved fellow servant. आणि त्यामुळे अध्याय 1 आणि वचन 7 मध्ये तो म्हणतो, एपाफ्रास आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक. So Epaphras heard the word and he went back to Colossae and he started preaching the gospel, and God in his sovereign time he started this church through Epaphras. आणि आपण पाहतो की संत पौल जो आहे त्या ठिकाणी गेला, एफिस या ठिकाणी त्यांनी उपदेश दिला आणि देवाच्या ईश्वरी योजनेमध्ये एपाफ्रासने देवाचं वचन ऐकलं. Why Paul wrote this letter? का बरं हे पत्र पौलाने लिहिलेलं आहे? Brother Kaushal already said, but there is a problem in the church because of lot of false teaching and heresies which are prevailing. पौलाने हे पत्र का लिहिले तर त्याचं उत्तर आहे की मंडळीमध्ये अनेक अनुचित आणि खोट्या तत्वांनी शिरकाव केलेला होता. They were denying the supremacy of Lord Jesus Christ. आणि ते जे सर्व खोटे तत्व आणि खोटे शिक्षक जे आहे ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व नाकारत होते. And Paul is writing this letter to correct the heresies so that he can give the right teaching of the word of God to the people. आणि जे सर्व पाखंडी मत आहे आणि खोटं शिक्षण आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी, विरोध करण्याकरिता पौलाने कलसेकरास पत्र लिहिलेलं आहे. I want to give 2 applications from this introduction as well. ह्या परिचयामधून मी 2 लागूकरण आपल्या समोर ठेवू इच्छितो. Paul was in prison and he is thinking about the church. प्रेरित पॉल जो आहे तो कैदेमध्ये आहे आणि तो मंडळीबद्दल विचार करतो. Actually he is suffering in the prison. तो त्या तुरुंगामध्ये जे आहे दुःखातून चाललेला आहे. But he want to encourage others. परंतु तो इतरांना प्रोत्साहित करू इच्छितो. Brothers and sisters, बंधू आणि भगिनींनो, if you want to be a blessing to the church, जर तुम्हाला तुमच्या मंडळीकरिता आशीर्वाद व्हायचा don't असेल, always think about your sufferings.
फक्त तुमच्या दुःखाबद्दल तुम्ही विचार करू नका. You can start encouraging other believers, तुम्ही इतर विश्वासणाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करा. and during that process, God will help you to come out that suffering. आणि त्या गोष्टी केल्यानंतर प्रभू सुद्धा तुम्हाला त्या दुःखामधून संकटामधून बाहेर काढेल. You know, the ministry of encouragement is not the ministry of pastors and leaders alone. आणि जी प्रोत्साहन करण्याची जी सेवा आहे ती फक्त पुढारी आणि पालकाची सेवा नाही. It is the responsibility of everyone. आणि ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. And if we can see within the context, आणि जर तुम्ही संदर्भ पाहिला, Paul is encouraging believers so that they can come in line with the scripture. आणि प्रेषित पॉल जो आहे तो लोकांना मार्गदर्शन करत आहे जेणेकरून ते लोक देवाच्या वचनाच्या सरळ रेषेमध्ये येऊ शकतील. It is your responsibility to help the church so that the church can be protected from the false teachings. आणि ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या मंडळीला खोट्या तत्वांपासून खोट्या शिक्षकांपासून वाचविणे. And Paul was suffering by the way. आणि तो स्वतः दुःखातून चाललेला आहे. But he want to encourage others. परंतु तो इतरांना प्रोत्साहित करत आहे. In your sufferings you have two options. तुमच्या दुःखामध्ये तुमच्या जवळ दोन पर्याय आहेत. You can grumble and question God about your suffering. तुम्ही देवाला प्रश्न विचारा किंवा तुम्ही कुरकुर करा. But you can trust and worship God in your suffering. आणि तुमच्या दुःखामध्ये तुम्ही देवावर विश्वास ठेवून उपासना करू. But I tell you, brothers and sisters, do the second thing. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही दुसरी बाब करा. You know, Job did it. योबाने तेच केलं. Joseph did it. योसेफाने सुद्धा तेच And केलं. Paul did it. पौलाने सुद्धा तेच केले. And many Christians in the history did the same thing. They worshiped the Lord during their sufferings. आणि आपण पाहतो की मंडळीच्या इतिहासामध्ये अनेक संत लोकांनी तेच केलं. त्यांनी दुःखामध्ये परमेश्वराची उपासना केली. Take the encouragement from the life of Apostle Paul. प्रेषित पौलाच्या जीवनामधून तुम्ही हे प्रोत्साहन घ्या. Not only that, नुसतं तेच नाही. there is a second application I want to bring out from this introduction. आणि दुसरं लागूकरण मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. Take the encouragement from Epaphras. इपाफ्रासच्या जीवनामधून तुम्ही प्रोत्साहन प्राप्त करून घ्या. He heard the word. त्याने देवाचं वचन ऐकले. He came back to his own town. त्याच्या स्वतःच्या गावामध्ये तो गेला. He started preaching the gospel. त्या ठिकाणी त्यांनी जाऊन उपदेश दिला, And संदेश दिला. there was planted a church. आणि त्या ठिकाणी देवाने मंडळी स्थापन केली. And Warren Wiersbe, one of the famous pastor and writer, says like this. आणि वॉरेन वियर्सबी एक जे विश्वासू पाळक आहेत ते म्हणतात, God does not always need an apostle or full-time Christian worker to get a ministry done. सेवेकरिता देवाला नेहमीच प्रेषितांची आणि फुल टाइम पूर्ण वेळ देणाऱ्या सेवकाची गरज नाहीये. He was a layman. आणि ते म्हणत आहे की ते साधे सभासद होते. He was a normal believer like you and me. He went back and preached the gospel, and there God started a wonderful ministry. एपाफ्रास जे आहे ते अगदी साधा व्यक्ती होता, सभासद होता आणि तो विश्वासूपणे जाऊन त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतो. Dear brother and sister, प्रिय बंधू आणि भगिनींनो, you have the responsibility to do God's ministry. You just go and faithfully preach the gospel. आणि देवाने तुम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही विश्वासू रीतीने जा आणि देवाच्या वचनाची घोषणा करा. Church at Pune, you know, this big city, it can help in evangelizing small towns. आपण पाहतो की शहर जे आहे पुणे फार मोठं आहे. परमेश्वर जे आहे लहान गावांमध्ये, You know, it can help villages by training and sending people to plant more churches. आणि ह्या मंडळीद्वारे, ह्या लोकांद्वारे परमेश्वर जे आहे अनेक मंडळ्या स्थापन करू शकतो. And you as a church believer have the greatest responsibility of fulfilling the Great Commission. आणि तुम्ही सभासद ह्या नात्याने देवाने दिलेली जी महान आज्ञा आहे ती पूर्ण करू शकता. Be encouraged, my dear brothers and sisters. Take the example of Epaphras. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एपाफ्रासचं उदाहरण घ्या आणि प्रोत्साहित व्हा. So after that, in verse 1 to 3, after giving a regular, greeting to the church, Paul talks about two major things in the first chapter. पौलाने पहिल्या 3 वचनांमध्ये जे अभिवादन दिलं आणि मग तो ह्या मंडळीसोबत बोलत आहे. In chapter 1, verse 1, he says, Paul, an apostle of Jesus Christ by the will of God, and Timothy, our brother, to the saints and faithful brothers in Christ at Colossae, grace to you and peace from God our Father. This is a regular greeting of Apostle Paul. प्रेषित पौल जो नेहमी
अभिवादन देत असतील ते आपल्याला वचन 1 आणि 2 मध्ये पाहावयास मिळतं. कलस येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तिमोथेय याच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. When Paul says, I am an apostle of Christ Jesus, he is emphasizing that he has an authority in writing these things to the church. ज्यावेळेस प्रेषित पौल म्हणतो की मी ख्रिस्ताचा प्रेषित आहे, याचा अर्थ तो ख्रिस्ताने त्याला दिलेला जो अधिकार आहे त्याच्याबद्दल तो सांगू इच्छितो. You know, apostle is a messenger. जो प्रेषित आहे तो सेवक आहे, संदेशवाहक आहे किंवा निरोपे आहे. Yes, according to the church, an apostle is the one who was with Jesus, sent by Jesus. आणि पवित्र शास्त्रानुसार प्रेषित हे होते जे प्रभू येशू ख्रिस्तासोबत होते आणि ख्रिस्ताद्वारे पाठवलेले होते. And Paul also saw Jesus on his way to Damascus. आणि आपण पाहतो की पौलाने सुद्धा ख्रिस्ताला पाहिले And he was an apostle to the Gentiles primarily. आणि आपण शिकतो की प्रेषित पौल जो आहे तो परराष्ट्रीयांचा प्रेषित होता. So he is using that authority so that his words are also very important. Those are the words coming from God himself. आणि जे प्रेषित पौलाचे शब्द आहेत ते स्वतः देवाचे शब्द आहेत. In that sense, I believe personally that there are no apostles today. आणि हे सांगत असताना मला हे सुद्धा सांगू मी इच्छितो की आज प्रेषित नाही. And many people are using the term apostle as a title. आणि बरेचसे लोक जे आहे प्रेषित हे शीर्षक स्वतः करीत Apostle Mangesh, Apostle Shankar. Apostle Mangesh, Apostle Shankar. But Paul never used the term apostle as a title. आणि Paul never used the term apostle as a title to his name. आणि आपण पाहतो की त्यांनी शीर्षक म्हणून स्वतःच्या नावापुढे प्रेषित हे लिहिलेले नव्हतं. But he wanted to tell people that he has the authority to write these things. आणि प्रेषित हा शब्द त्यांनी यासाठी वापरला जेणेकरून तो लोकांना सांगू शकेल की त्याला जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो प्रभूकडून आहे. So in chapter 1 I have divided this text into two main sub points. आणि चॅप्टर 1 अध्याय 1 मध्ये जे आहे मी 2 याचे विभाग केलेले आहेत. Sorry, 1 verses 1 to 14. 1 ते 14 पहिला विभाग आहे. So there are two insights I want to share with you today. आणि 2 दृष्टिकोन जे आहे मी तुम्हा पुढे ठेवू इच्छितो. If you can see the verses 3 till 8. Chapter 1 verse 3 till 8. अध्याय 3 ते 8. There are two things Apostle Paul is sharing with the church. 2 गोष्टी ज्या आहेत अपोस्टल पॉल जे आहे ते आपल्या पुढे मंडळी पुढे मांडत आहे. The first thing is the power of the gospel. पहिली बाब जी आहे ती आहे सुवार्तेचे सामर्थ्य. If we can read chapter 1 verse 3, he says, we always thank God, the Father of our Lord Jesus Christ, when we pray for you. आणि वचन 3 मध्ये प्रेषित पॉल म्हणतो की ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती याच विषयी ऐकून आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशामुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उद्गार स्तुती करतो. In verse 5 he says, why I have been praying for you, he says, you have heard before the word of truth, the gospel has come to you. आणि तो म्हणतो की का बरं तो उद्गार स्तुती करत आहे, कारण की परमेश्वराचं वचन सुवार्ता त्यांच्यापर्यंत देवाने पोहोचवली. You know, Apostle Paul is thanking God because these Colossians heard the word of truth, which is the gospel. आणि प्रेषित पॉल जो आहे तो देवाला धन्यवाद देत आहे कारण की कलस येथलच्या विश्वासणाऱ्यांना देवाने सुवार्ता दिलेली आहे आणि त्यांनी ती ऐकली. By the way, what is the gospel? सुवार्ता काय आहे? Then only we can understand why Paul is thanking, because these people are hearing the gospel, heard the gospel. आणि जर आम्हाला सुवार्ता कळाली तर आपल्याला कळेल की प्रेषित पॉल का बरं देवाला धन्यवाद देत आहे. We know the term gospel is translated from the Greek word euangelion, which means good news. आणि जो शब्द आहे सुवार्ता हा शब्द ग्रीक शब्दामधून आलेला आहे. euangelion हा ग्रीक शब्द आहे म्हणजे चांगली बातमी. You know, gospel is not the good news about healing from sickness. सुवार्ता अशा प्रकारची बातमी नाहीये की तुम्ही आजारामधून बरे व्हाल. It is not the good news about money and material things. ही
अशा प्रकारची पण संपत्ती किंवा मालमत्तेबद्दलची चांगली बातमी आहे. If you believe in Lord Jesus Christ, if you believe in the gospel, God will bless you with money and material things. That is not the gospel. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, आरोग्य मिळेल. सुवार्ता ही अशा प्रकारची नाहीये. That is prosperity news, not the good news. आणि आपण पाहतो की ती एक भरभराटीची किंवा उन्नतीची सुवार्ता आहे. ती देवाच्या वचनाप्रमाणे चांगली बातमी The नाही. gospel is the good news about a person who is Lord Jesus Christ. आणि सुवार्ता जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्त जी व्यक्ती आहे त्याच्याबद्दलची आहे. And all these teachings we are hearing outside, it is not the biblical gospel at all. आणि ज्या गोष्टी आम्ही ह्या जगामध्ये ऐकतो त्या सुवार्ता नाहीये. Only the biblical gospel it is about the person Lord Jesus Christ. आणि पवित्र शास्त्रामधील सुवार्ता ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची आहे. By the way, this good news is not an illusion. It is not illusion. आणि सुवार्ता जी आहे ही माया नाहीये. It is the truth of the God's message. आणि सुवार्ता ही देवाच्या वचनाचं सत्य आहे. And verse 6 Paul says the same thing. It is the grace of God in truth. आणि या ठिकाणी तो म्हणत आहे देवाची कृपा सत्याद्वारे आमच्यापर्यंत आलेली आहे. What are the elements we can see in the gospel? आणि सुवार्तेमध्ये आपण कोणकोणते मुद्दे किंवा भाग पाहू शकतो. It talks about human depravity. आणि सुवार्तेमध्ये बायबल जे आहे आपल्याला सांगतं की मनुष्य भ्रष्ट आहे. Gospel says that we all are sinners before a holy God. बायबल सांगतं, सुवार्ता सांगते की आपण सर्वजण देवाच्या पावित्र्यापुढे भ्रष्ट पापी आहोत. Irrespective of the caste and profession. आपली जात किंवा हुद्दा कोणताही असू द्या पण आपण सर्वजण पापी आहोत. Irrespective of our geography and gender. आपलं लिंग किंवा आपली भौगोलिक स्थिती किंवा आपलं शहर कोणतंही असू द्या, असं असताना सुद्धा आपण सर्वजण भ्रष्ट पापी आहोत. All human beings are sinners before holy God. सर्वजण भ्रष्ट पापी आहेत. Not only that, it talks about God's justice on sin. सुवार्ता जी आहे देवाच्या न्यायाबद्दल सुद्धा बोलते. पापावर जे देवाचा जो न्याय आलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा सुवार्ता सांगते. God being righteous and just, he should hate sin and sinners. बायबल सांगतं की देव हा न्यायी आहे, नीतिमान आहे, त्यामुळे तो पापाचा द्वेष करतो. And many people say that God loves sinners but he hates sin. आणि बरेच लोक अशा प्रकारचे शिकवतात की देव पापाचा द्वेष करतो परंतु पाप्यांवर. No, my dear brothers, God hates sin and also sinners. प्रिय बंधूंनो, देव पाप्यांचा द्वेष करतो आणि पापाचाही द्वेष करतो. Because he is a righteous and just God, he should hate sin and sinners. कारण की तो नीतिमान आणि न्यायी देव आहे आणि म्हणून तो पाप्यांचा आणि पापांचा दोघांचाही द्वेष करतो. And the punishment is eternal hell. आणि दंड जो आहे तो सार्वकालिक नरक आहे. Dear brothers and sisters, it is God who sends people to hell. परमेश्वर आहे जो लोकांना पाप्यांना नरकामध्ये फेकतो. It is God who sends. आणि परमेश्वरच आहे जो पाप्यांना नरकामध्ये पाठवितो. Because our sin is very serious sin against him. कारण की देवासमोर आमची पाप फार भयानक आहे. Gospel speaks about eternal hell as well. सुवार्तेमध्ये जे आहे सुवार्ता जी आहे सार्वकालिक नरकाबद्दल सुद्धा बोलते. But the same gospel speaks about God's forgiveness. आणि तीच सुवार्ता देव आपल्याला क्षमा करतो त्याबद्दल सुद्धा बोलते. The same God who is righteous and just, the same God who hates sin and sinners, he is also God of love. आणि आपण पाहतो की जो देव न्यायी आहे आणि नीतिमान आहे तोच देव दयाळू आणि प्रेमळ सुद्धा आहे. And he sent his begotten son Jesus to the cross so that he can bear the punishment on the people, especially the sinful people. आणि आपण पाहतो की त्याने आपल्या पुत्राला वधस्तंभावर पाठविलं आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी आपली पापे स्वतःवर घेतली. And this is the greatest gift we receive, especially the sinful people receive from God himself. आणि ही सर्वात मोठी देणगी परमेश्वराकडून आपण ज्या पात्र पापी आहे आपल्याला प्राप्त झालेली आहे. We think and we say many times that when we get promotion in our job, or when we are blessed with a good car, and when we are blessed with spouse and children, we say this is the greatest blessing God has given me. ज्या वेळेस आपल्याला
कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रमोशन मिळतं, लग्न होतं, पत्नी मिळते, लेकरं होतात, गाडी मिळते. आपण म्हणतो की हा सर्वात मोठा आशीर्वाद मला देवाने Note, दिलेला my dear आहे. brothers and sisters, these are all, small blessings. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत You know, अत्यंत लहान आहेत. What is the greatest blessing we receive from God Himself? आणि देवाकडून सर्वात मोठी देणगी आपण काय प्राप्त केलेली The आहे? gospel itself. सुवार्ता ही देवाकडून आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. We were dead in our sins and trespasses. आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो. We were going to hell. आपण नरकामध्ये फेकण्याजोगे होतो. But Jesus died on the cross on our behalf to give us redemption. आणि प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी आपल्याकरिता गेला जेणेकरून तो आपल्याला मुक्ती देऊ शकल. And that's why Paul is thanking God. आणि त्यामुळे पॉल ह्या ठिकाणी सुवार्तेसाठी देवाला धन्यवाद Because देत Paul आहे. understood the value of salvation, value of gospel. पौलाला सुवार्तेची किंमत माहित होती, तारणाची किंमत माहित होती. Dear ones, प्रिय जन हो, believe in the gospel. सुवार्तेवर विश्वास ठेवा. Believe in the biblical gospel. तुम्ही पवित्र शास्त्रानुसार असलेल्या सुवार्तेवर विश्वास You may be ठेवा. coming to the church since many years. तुम्ही भरपूर वर्षापासून मंडळीमध्ये येत असाल. You may be reading the Bible since many years. तुम्ही बऱ्याच वर्षापासून शास्त्र वाचत You may be असाल. praying and doing lot of Christian activities in your life. तुम्ही प्रार्थना करत असाल आणि ख्रिस्ती लोक करतात तसे पुष्कळसे कार्य तुम्ही करत असाल. But still you can go to hell. तुम्ही असं करून सुद्धा नरकामध्ये जाऊ And शकता. sadly, many people are going to hell through the doors of church buildings, says Mark Dever. मार्क डेवर जे आहेत ते म्हणतात की बरेच लोक मंडळीच्या दारामध्ये शिरून नरकामध्ये चाललेले आहेत. Dear brothers and sisters, are you a true believer of Christ Jesus? प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे विश्वासणारे आहेत? Don't come to Christ Jesus for the well-being. फक्त तुम्हाला पैसा पाहिजे त्यामुळे येशू ख्रिस्ताकडे येऊ नका. Don't come to Jesus Christ for the healing from your sickness. फक्त आजार बरं व्हावं त्यासाठी तुम्ही येशूकडे येऊ नका. Don't come to Jesus Christ for your job or promotion or money and material things. फक्त तुमच्या कामासाठी, भौतिक गोष्टींसाठी, मालमत्तेसाठी ख्रिस्ताकडे येऊ नका. Come to Jesus Christ because you are dying in your sins, going to hell. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या कारण की तुम्ही तुमच्या अपराध आणि पातकांमध्ये मृत झालेला आहात आणि तुम्हाला ख्रिस्ताची तारणाऱ्याची गरज आहे. And Jesus will save you if you repent of your sins. आणि जर तुम्ही तुमच्या पापांचा And पश्चाताप He will give you the eternal life. येशू ख्रिस्त तुम्हाला तारेल आणि तो तुम्हाला सार्वकालिक That is the greatest blessing, my dear brothers and sisters. आणि हीच ती सर्वात मोठी देणगी आहे. And that's why Paul is thanking God. आणि त्यामुळं प्रेषित पौल सुवार्तेसाठी धन्यवाद देतात. Not only that, Paul is also thanking God for their love for the saints in the church. आणि प्रेषित पौल जो आहे तो नुसतं सुवार्तेसाठीच देवाला धन्यवाद देत नाही, तर मंडळीची जी प्रीती इतर संत जनांवर आहे त्याच्यासाठी तो धन्यवाद देतो. These people in Colossians, they had faith in Lord Jesus Christ. आपण पाहतो की जे कलस येथलचे विश्वासणारे आहेत त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला But आहे. that faith resulted in their love for others in the church. पण आपण पाहतो की जो खरा विश्वास आहे त्यामधून नेहमी मंडळीवर प्रीती करणारे लोक तयार होतात. Love for God and love for people will go hand in hand. आणि आपण पाहतो की देवावर प्रेम करणे आणि त्याच्या लोकांवर प्रेम करणे हे आपण पाहतो की सोबत असतं. That's why in 1 John chapter 4 verse 11 and 12, John says, 1 John chapter 4 verse 11 and 12. पहिलं योहान अध्याय 4 आणि वचन 11 आणि 12 आपण पाहतो. Beloved, प्रियजन हो, if God so loved us, जर देवाने आपल्यावर एवढी मोठी प्रीती केली, we also ought to love one another. आणि तुम्ही सुद्धा एकमेकांवर प्रेम करा. No one has ever seen God. कोणी देवाला कधी पाहिले नाही. If we love one another, जर तुम्ही एकमेकांवर प्रीती केली, God abides in us. परमेश्वर आमच्यामध्ये राहतो And His love is perfected in us. आणि त्याची प्रीती आम्हामध्ये परिपूर्ण होते. Gospel of Lord Jesus Christ not only save people from their sins, प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे फक्त लोकांना पापापासूनच वाचवत नाही, but this gospel also transform the hearts
to love people. आणि ही जी सुवार्ता आहे आपले अंतःकरण आपले हृदय परिवर्तित करते आणि ज्याद्वारे आपण लोकांवर प्रेम करणारे बनतो. If you are a believer of Lord Jesus Christ, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे you लोक असाल, cannot say that I love Jesus but I don't have this love feelings towards my brothers and sisters in church. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी येशू ख्रिस्तावर प्रेम करतो परंतु माझ्या मंडळीमधील बंधू भगिनींवर मी प्रेम करत नाही. I am satisfied in love of Jesus Christ, मी फक्त ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये समाधानी but I आहे. can't love people. मी लोकांवर प्रेम करू शकत नाही. Brothers, that is a contradiction. हा विरोधाभास आहे. If you are a believer of Lord Jesus Christ, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात, you are commanded and you ought to love one another in the church. तुम्हाला आज्ञा दिलेली आहे आणि तुम्ही मंडळीवर प्रीती केलीच पाहिजे. If you are not loving people in the church, जर तुम्ही मंडळीवर प्रीती करीत नाही, maybe you are not loved by God. याचं कारण असू शकतं कारण की तुम्ही देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला नाही. Maybe you are thinking that you are loved by God, तुम्हाला असं वाटत असेल की देवाने तुमच्यावर प्रीती ओतलेली आहे and your thoughts may be deceptive. तुमचे विचार जे आहे ते फसवे असू शकतात. I say that if you don't have that love towards your brothers and sisters in the church, maybe you are not genuinely born again. आणि मी हे सांगतो की जर तुम्ही मंडळीतील लोकांवर प्रेम करत नाही तर तुम्ही देवाचे नाही, तुमचा नवीन जन्म झालेला नाही. If you are a genuinely born again believer of Lord Jesus Christ, you will love one another, period. That's it. जर तुम्ही नव्याने जन्म पावलेले आहात तर तुम्ही देवाच्या लोकांवर मंडळीवर प्रेम करा. Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनींनो, are you loving others in your church? तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही इतरांवर प्रीती If करता का? not, I encourage you to repent of your sin. आणि जर तुम्ही प्रीती करत नसाल तर तुम्ही पश्चाताप करा. Not loving brothers and sisters in the church is sin, my dear brothers and sisters. मंडळीमधील बंधू भगिनींवर प्रेम न करणं हे पाप आहे. Ask God to help you to love people in your church. देवाजवळ जाऊन भीक मागा आणि देवाला मागा की तुम्ही देवाच्या लोकांवर प्रेम करा. Your genuine love for people is a sign that you are loved by God and you are loving God. तुमचं देवाच्या लोकांवर असलेलं खरं प्रेम जे आहे ते चिन्ह आहे की तुम्ही देवावर प्रेम करता आणि तुमचा नवीन जन्म झालेला आहे. And Apostle Paul is thanking God for the Colossians not only because of their faith in Christ Jesus but because of their love for others in the church. आणि प्रेषित पौल देवाला धन्यवाद देत आहे की या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. फक्त तेवढंच नाही तर हे त्याच्या मंडळीवर सुद्धा प्रेम करणारे लोक आहेत. Maybe let me ask you this question from the leader's perspective as well. आणि पुढाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न तुमच्या पुढे ठेवू इच्छितो. Can your pastor say that Brother Prashant is a genuine believer? Brother Prashant has love for the church. काय तुमचे पास्टर हे म्हणू शकतील का की ब्रदर प्रशांत जे आहे हे खरे विश्वासणारे आणि ते देवाच्या लोकांवर मंडळीवर प्रेम करतात? And many pastors cannot say because of some people in the church. आणि बरेचसे जे पास्टर आहेत ते असं बोलू शकत नाही. They'll come to the church. They'll come to the church to just warm the chairs. आणि बरेचसे लोक जे आहेत नुसतं खुर्च्या गरम करायसाठी चर्चमध्ये येतात. They come to the church for the selfish reasons. ते फक्त स्वार्थी वृत्तीसाठी स्वार्थासाठी मंडळांमध्ये But there is no genuine love for others. परंतु इतरांवर ते प्रेम करत नाही. Is your pastor is thanking God because of your faith in Christ and your love for others? काय तुमचे पास्टर तुमचा देवावरील विश्वास आणि इतरांवरील प्रीती यासाठी देवाला धन्यवाद देतात का? Can he takes your name personally and thank God that Lord Jesus, thank you for this brother in the church. He has the genuine love for people in the church and I thank you so much for this brother. Can he pray like this prayer? काय तुमचे पास्टर तुमचं नाव वैयक्तिक रीतीने घेऊन अशा रीतीने प्रार्थना करू शकतील का की तुझ्यावर असलेला यांचा विश्वास आणि मंडळीवर असलेली प्रीती यासाठी मी धन्यवाद देतो? Dear brothers, if not, जर अशी स्थिती नसेल, dear sisters, if not, बहिणींनो जर असं नसेल, we may come to the church आपण मंडळीमध्ये येऊ and we can die uselessly. आणि आपण निरर्थक रीतीने मरू. And the second thing Paul is sharing आणि दुसरी बाब पॉल जो आहे या ठिकाणी in बोलत आहे verses 9 to 14. 9 ते 14 मध्ये तो बोलतो. And he says in verse 9, and so from the day we heard, we have not ceased to pray for you, asking that you may be filled with 4 points.
वचन 9 यावरून आम्ही हे ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. He is thanking God तो देवाला धन्यवाद देत आहे for their faith and for their love for others. तो धन्यवाद देत आहे त्यांचा देवावरील विश्वास And in आणि verse 9 मंडळीवरील प्रीती. and in verse 9 to 14 he prays for these people. आणि 9 ते 14 मध्ये तो ह्या लोकांसाठी आता प्रार्थना करत आहे. Brothers and sisters, he never saw them. प्रेषित पौल जो आहे He त्या never- लोकांसोबत भेटला नाही. He never went to Colossae, तो कलश या ठिकाणी गेला नव्हता but he wanted to pray for them. परंतु तो त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. And by the way, he was in prison. आणि तो तुरुंगामध्ये आहे. He was persecuted, त्याचा छळ झालेला आहे. but he never ceased to pray for the churches. परंतु प्रार्थना करणं त्यांनी थांबवलं नाही. He is not praying for himself here. तो स्वतःसाठी प्रार्थना करत He नाही. is not praying, Lord Jesus, I am here suffering. Please help me to come out from the prison. He is not praying that prayer. आणि तो या ठिकाणी अशी प्रार्थना करत नाही की देवा मी तुरुंगामध्ये आहे, मला या तुरुंगातून बाहेर काढ. But he is praying for the church. तो मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. And this is a model of prayer, my dear brothers and sisters. आणि या ठिकाणी संत पाऊल जो आहे तो प्रार्थनेचा एक चांगला नमुना देत And you आहे. can read these prayers in other letters too. तुम्ही इतर पत्रांमध्ये सुद्धा अशा प्रार्थना पाहू शकता. In Ephesians he prays. एफिसकरासमध्ये तो प्रार्थना In करतो. Philippians he prays. फिलिप्पीकरास पत्रामध्ये And here तो in प्रार्थना Colossians he करतो. prays. कलोस्सेमध्ये प्रार्थना करतो. And you can go back and read the prayers of Paul, meditate on the prayers of Paul. You can be encouraged in your prayer life. आणि तुम्ही जा आणि संत पावलाच्या ज्या प्रार्थना आहे त्याच्यावर चिंतन मनन करा आणि तुम्हाला प्रोत्साहन प्राप्त होईल. Let's look to the prayer requests of Paul. या ठिकाणी आपण पावलाने केलेल्या ज्या विनंत्या आहेत त्याकडे लक्ष देऊया. And in verse maybe 9 or 10 he says, they may be filled with the knowledge of his will in all spiritual wisdom and understanding. वचन 9 मध्ये तो म्हणतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी याच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. He's praying for these people in Colossae so that they can be filled with the knowledge of God. आणि या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे जेणेकरून देवाचे जे लोक आहेत देवाच्या ज्ञानाने भरले जावे. And this knowledge can only be given by God himself. आणि हे जे ज्ञान आहे केवळ देवाकडूनच प्राप्त होतं. When Paul prays for the knowledge, he is saying that, he is praying that these people in Colossae, although they had faith in the gospel, Paul wanted that they may grow deeply in the knowledge of God. जरी या लोकांचा विश्वास देवावर होता तरी पावलाची इच्छा होती की ह्या लोकांनी देवाच्या सखोल अशा ज्ञानामध्ये वाढावं. In chapter 2 verse 3 he says the same thing. आणि अध्याय 2 आणि वचन 3 मध्ये In him, याच प्रकारे बोलतो. in him, in Christ, 2 आणि 3 मध्ये तो म्हणतो त्या ख्रिस्तामध्ये in him are hidden all the treasures of wisdom and knowledge. ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी आहेत. You know, we need the God's knowledge every day. आम्हाला प्रति दिवशी देवाच्या ज्ञानाची गरज आहे. And if you read book of Ephesians, he prays the same prayer to the church at Ephesus. एफिसकरासमध्ये सुद्धा पौल ह्याच प्रकारची प्रार्थना करत आहे. Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनींनो, we are filled with lot of worldly knowledge. आपण सर्व जगिक जे ज्ञान आहे त्याच्याने भरलेले आहोत. But God is expecting us to grow in the knowledge of himself. परंतु देवाची ही इच्छा आहे की आपण त्याच्या ज्ञानामध्ये वाढावं. And the knowledge of God is revealed in the word of God. आणि देवाचं जे ज्ञान आहे ते पवित्र शास्त्रामध्ये प्रकट झालेलं The आहे. word of God is a revelation of God's knowledge. आणि बायबल जे आहे देवाचं प्रकटीकरण आहे. You know, you cannot grow in the knowledge and will of God by ignoring the word of God. तुम्ही देवाच्या ज्ञानामध्ये वाढू शकणार नाही जर तुम्ही देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करता. You know, it is like ignoring food and water and seeking physical energy somewhere else. जेवणाचा भोजनाचा आणि पाण्याचा त्याग करायचा आणि शारीरिक शक्ती कुठून तरी दुसरीकडूनच प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. And I'm sad to say that there are very impoverished or very less number of people in the churches filled with the knowledge of God. फक्त फारच कमी प्रमाणामध्ये असे लोक आहेत की देवाच्या ज्ञानाने भरलेले आहेत. Because they don't read the word of God. ते देवाचं वचन वाचत नाही. And they are not filled with the wisdom of God. देवाच्या ज्ञानाने ते भरलेले नाही. You know, when you are filled with the knowledge of God,
ज्यावेळेस तुम्ही देवाच्या ज्ञानाने भरलेले आहात apply that knowledge in your day-to-day lives. That is called wisdom of God. आणि देवाचं ते ज्ञान ज्यावेळेस तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करता And in many त्याला तुम्ही churches, बुद्धी म्हणू शकता. and in many churches, many people doesn't have knowledge and no wisdom, no wise. आणि आपण पाहतो की बऱ्याच मंडळांमध्ये लोकांमध्ये ज्ञानही नाही आणि बुद्धी पण नाहीये. Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनींनो, we need the wisdom in the ministry as well. आपल्याला ज्ञानाची गरज आहे. We need the wisdom in preaching the gospel. देवाची सुवार्ता सांगण्याकरिता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. When to preach, where to preach, how to preach, we need the wisdom of God. काय आपल्याला उपदेश द्यायचा आहे, कधी उपदेश द्यायचा आहे, यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. We need the knowledge and wisdom in helping people, counseling people. आणि ज्यावेळेस आपण लोकांना मार्गदर्शन करतो, त्यांना आपण बोध देतो, आपल्याला देवाच्या ज्ञानाची गरज आहे. There are some people who are filled with lot of knowledge of the word of God, असे बरेचसे लोक आहेत की जे देवाच्या ज्ञानाने भरलेले आहेत, but there is no wisdom. पण त्यांच्या जवळ बुद्धी नाही. You know, if a mother and father dies and he goes to visit this family, this brother who is filled with the knowledge of the word of God, एका घरामध्ये आई आणि वडील जे आहे मरण पावलेले आहे आणि एक बंधू जो आहे त्या कुटुंबाला भेट द्यायला जातो. and these people are very sad because they lost the family members. आणि ते लोक जे आहे दुःखामध्ये आहे कारण की त्यांनी आपले आप्तजन जे आहे गमावलेले आहे. And he goes and he says that, hey, don't worry, God is sovereign. आणि तो त्या ठिकाणी जातो आणि असं म्हणतो की देव सार्वभौम आहे, काही काळजी करू नकोस. Why you are crying? Everybody dies. Okay, he went a little fast. आणि सर्वच जण मरतात, कशाला तू एवढं दुःख व्यक्त करत आहेस? That is not wisdom. आपण पाहतो की त्या ठिकाणी You may be filled with lot of knowledge, त्या व्यक्तीजवळ ज्ञान असू शकतं पण त्याला बुद्धी प्राप्त but झालेली you नाही. should know when to talk, when not to talk. आणि आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या वेळेस बोललं पाहिजे आणि कोणत्या वेळेस बोलू नये. Brothers and sisters, in the preaching of the gospel also, you cannot say that, anyway I am called to preach the gospel. I will preach wherever I want. I preach whenever I want. You can't say that. आणि सुवार्ता सांगताना सुद्धा आपण असं बोलू शकत नाही की जिथे कुठं मला बोलायचं आहे तिथे मी सुवार्ता सांगू शकतो. We need the wisdom of God. आपल्याला देवाकडून येणाऱ्या बुद्धीची गरज Not आहे. only that, we need the wisdom and knowledge of God in our marriages, in our parenting. आम्हाला आमच्या पालकत्वामध्ये विवाहामध्ये सुद्धा ज्ञानाची आणि बुद्धीची गरज आहे. We need the wisdom of God in understanding how to get through the problems in life. आपल्या जीवनामधील ज्या समस्या आहे त्याच्यावर मात कशी करावी त्यासाठी आपल्याला ज्ञानाची आणि बुद्धीची गरज आहे. And God says, if you lack wisdom, ask me. आणि प्रभू म्हणतो की जर तुम्हाला ज्ञानाची कमतरता आहे तर तुम्ही मला मागा. Dear brothers and sisters, let me ask you this question. बंधू आणि भगिनींनो, मला हा प्रश्न तुम्हाला विचारू द्या. When was the last time you went into the prayer and asked God, Lord, please give me wisdom to tackle this issue? शेवटच्या वेळेस प्रार्थनेमध्ये देवाला तुम्ही कधी ज्ञान आणि बुद्धी मागितली? Our problems are filled with a lot of physical things or materialistic things, but we never pray, Lord, I need the knowledge of God. Lord, I need the wisdom of God. We don't pray. आमच्या बऱ्याचशा भौतिक समस्या असतात, परंतु आम्ही जे आहे कधीच देवाला अशा प्रकारे म्हणत नाही की देवा तू मला ज्ञानाने आणि बुद्धीने भर. Dear brothers and sisters, बंधू आणि भगिनींनो, pray for the knowledge and wisdom of God. ज्ञान आणि बुद्धी देवाकडून प्राप्त व्हावी. You and I cannot withstand the attacks of the enemy without the wisdom and knowledge of God. शत्रूचे जे आक्रमण आहे त्याच्या समोर आपण उभे राहू शकणार नाही जर आपल्याला ज्ञान आणि बुद्धी प्राप्त नसेल. By the way, we are not in a comfortable, cozy life. आणि आपण जे आहे खूपच अनुकूल आणि फारच आरामदायी अशा जीवनामध्ये नाहीये. In Ephesians, Paul says, we are in the battlefield. आणि इफिसकरासमध्ये पॉल म्हणतो की आपण रणभूमीमध्ये आहोत. We are at war. आपण युद्धभूमीमध्ये आहोत. We are not fighting with people. आपण लोकांसोबत भांडण करत नाही. We are fighting the enemy in spiritual realm. आणि सैतान आणि त्याचं जे सैन्य आहे त्याच्यासोबत आपलं वैर आहे. How can you fight without having the sword of the Spirit, which is the word of God, and filled with the knowledge of God? आणि
देवाचं वचन जी देवाच्या आत्म्याची तलवार आहे त्याच्याशिवाय आपण ह्या शत्रूंसोबत कसं झगडू शकतो? Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनींनो, Paul is praying that these people, these believers may grow in the knowledge and wisdom, because he understood that is the way we can fight the battle. पॉल जो आहे तो प्रार्थना करत आहे देवापुढे की या लोकांना ज्ञानाने आणि बुद्धीने देवाने भरावे, And that is the reason he prays in verse 11, being strengthened with all power according to his glorious might for all endurance and patience. वचनाकडे आपण पाहतो की सर्व प्रकारचा धीर सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने. He is praying for the people to be filled with divine power, which is dunamis. आणि आपण पाहतो की तो प्रार्थना करत आहे की दैवी शक्तीने किंवा सामर्थ्याने देवाने त्यांना भरावं. Brothers and sisters, in affliction, in suffering, in persecution, divine power is available to those who know Christ Jesus. आणि सर्व प्रकारचं दुःख, संकट आणि आव्हानांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्राप्त होणारे ते दैवी सामर्थ्य उपलब्ध आहे. And Paul says in Ephesians, इफिसकरासमध्ये पौल म्हणतो, take up the spiritual armor. तो म्हणतो की देवाची शस्त्र सामग्री धारण करा. And I will give you the power to fight with this spiritual armor. आणि परमेश्वर जो आहे तो सामर्थ्य पुरवितो जेणेकरून आपण शत्रूशी लढू शकतो. When was the last time you prayed, Lord, thank you for giving this spiritual armor? शेवटची प्रार्थना तुम्ही कधी केली आणि असं म्हटलं की देवा त्या आत्मिक शस्त्र सामग्रीसाठी धन्यवाद देतो. Thank you for the righteousness. नीतिमत्तेसाठी धन्यवाद. Thank you for the faith. विश्वासासाठी धन्यवाद. Thank you for the salvation. मुक्तीकरिता धन्यवाद. Thank you for the sword of the Spirit, which is the word of God. आत्म्याची तलवार जे देवाचं वचन आहे त्यासाठी प्रभू धन्यवाद. God has given all things to us when we believed in the atonement of Lord Jesus Christ. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या प्रायश्चित्तावर विश्वास ठेवला, प्रभूने आपल्याला या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. He has already given that power to all of us. आणि देवाने हे सर्व देणगी आणि हे सर्व प्रकारचं सामर्थ्य आपल्याला देऊ केलेलं आहे. The problem is we are not using it. समस्या ही आहे की आपण त्याचा उपयोग करत नाही. Many times actually we support and we invite Satan to tempt us. बऱ्याच वेळेस आपण स्वतःहून सैतानाला आव्हान करतो की येऊन आम्हाला तू मोहात पाड. That's why we are not powerful people, we are weak people as Christians. सामर्थ्यशाली नाही तर आपण अशक्त ख्रिस्ती आहोत. But Paul is praying that be filled with the power which can only come from Lord Jesus Christ. आणि या ठिकाणी संत पौल प्रार्थना करत आहे की तुम्ही सामर्थ्याने भरले जावं जी शक्ती फक्त ख्रिस्ताकडूनच प्राप्त होते. When was the last time you prayed for a brother and sister in the church who is going through persecution, who is going through a lot of suffering? मंडळीतील लोकांसाठी जे लोक दुःखातून आणि छळातून चाललेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कधी प्रार्थना केली आहे का की त्यांनी सामर्थ्याने भरलं जावं? Very often I say to my church, माझ्या मंडळीसोबत मी वारंवार हे बोलतो. Many times we share the prayer request in the WhatsApp group, right? आणि WhatsApp ग्रुप मध्ये पण आम्ही प्रार्थना जी आहे प्रार्थना निवेदन देत असतो. What are the general prayer requests we get in the WhatsApp group? आणि WhatsApp ग्रुप मध्ये सर्वसाधारणपणे काय प्रार्थना विनंती येते? I am jobless, please pray for my job. माझा काम धंदा गेलेला आहे, मला काम भेटावं म्हणून प्रार्थना करा. I am suffering with a great problem which is cold. आणि मला फारच भयानक अशी समस्या आणि ती म्हणजे मला सर्दी झालेली आहे. Sometimes we put cancer and cold in the same line. आणि आपल्याला असं वाटतं की कॅन्सर आणि सर्दी हे सारखेच आहेत. And we miss the church and we just put a message, I am suffering with cold, I couldn't attend Bible study. अरे बाबा. आणि मला सर्दी झालेली आहे म्हणून मी मंडळीत येऊ नाही शकत आणि बायबल स्टडी पण मी जे आहे अटेंड करू नाही शकत. And I say to my church, when was the last time you shared with the church that I am suffering with doubts, I am suffering with questions about God, I am not able to trust God? So genuine suffering in your mind and heart. तुमच्या जीवनामध्ये असलेले जे खरे आव्हान आहे ते आपण कधीच त्या WhatsApp ग्रुप मध्ये टाकत नाही की देवावर विश्वास ठेवण्यासाठी मला थोडासा त्रास होत आहे,
माझा विश्वास जो आहे तो अस्थिर होत आहे, माझ्या जीवनामध्ये मोह येत आहे, अशा प्रार्थना आपण कधीच लोकांना देत नाही. When was the last time you shared about your struggle with sin in the WhatsApp group? तुम्ही पापासोबत किंवा एखाद्या पापामध्ये तुम्ही फसलेला आहात किंवा मोहामध्ये पडलेला आहात आणि त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही कधी विनंती केलेली आहे? I'm not saying that the major sin, major addictions you can share with everyone, but at least some sins which church can pray for you. We fear that if I share this sin in the WhatsApp group, people may judge me, people may look down on me. No, my dear brothers and sisters, some people will pray for you. असे काही पाप आहेत की ते फक्त तुम्ही काही लोकांसोबतच जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता, पण असे काही पाप आहेत की जे आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक दुसऱ्यांसोबत आपण जे आहे एक दुसऱ्यांना आपण सांगू शकतो आणि एक दुसऱ्यांसाठी आपण प्रार्थना करू शकतो. And they may remind you that you can overcome by the power of God. आणि इतर लोक जे आहेत तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतात, तुम्हाला प्रोत्साहित करू शकतात की तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विजय प्राप्त करू शकता. And you can encourage that person that you can overcome by the grace of God because God has given that power to you. आणि तुम्ही अशा लोकांना प्रोत्साहित करू शकता की देवाने तुम्हाला हे सामर्थ्य दिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही विजयी होऊ शकता त्या पापावर. Dear Christians, प्रिय ख्रिस्ती लोकांनो, we are not weak people. आपण अशक्त नाही. The Spirit of God dwells in our bodies. आणि आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. If we can go to God at any time, He is ready to help us. आपण ज्यावेळेस देवाजवळ जातो तो आपल्याला मदत The करण्यास power is available. ती शक्ती, ते सामर्थ्य उपलब्ध आहे. The only problem is we are not going. आणि समस्या ही आहे की आपण देवाजवळ The problem is we are not praying. आपण प्रार्थना करत नाही. We are not praying for ourselves. आपण स्वतःकरिता प्रार्थना We are not praying for our brothers and sisters in the church. बंधू भगिनींकरिता प्रार्थना करत नाही. Paul is suffering but still praying that so that they might be filled with the dunamis. आणि पॉल जो आहे तो तुरुंगामध्ये दुःख भोगत आहेत असं असून सुद्धा मंडळीकरिता प्रार्थना करत आहे की त्यांनी डुनामिस म्हणजे सामर्थ्याने भरले जावं. Not only that, केवळ तेच नाही, Paul also praying for their joy and thankful lives of Colossians. आणि आपण पाहतो की पॉल फक्त एवढंच प्रार्थना करत नाही तर तो प्रार्थना करत आहे की त्यांना आनंद प्राप्त व्हावा आणि देवाप्रती ते He says with joy. He says with joy, giving thanks to the Father who has qualified you to share in the inheritance of the saints in light. 1 minute, brother. Verse 12. वचन 12. Giving thanks to the Father who has qualified you to share in the inheritance of the saints in light. आणि त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेले आहे. Yeah. Actually, the verse 11, the last phrase is joy. But actually, Paul is saying that with joy, you may be qualified to share in the inheritance of the saints in light. आणि वचन 12 मध्ये सुद्धा आपण पाहतो की आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वचनाचे विभागी होण्याजोगे केले. त्याची मी उपकार स्तुती करतो. In other words, Paul is praying that because of their salvation, be joyful and be thankful to God the Father. आणि ह्या ठिकाणी पॉल म्हणत आहे की देवाने जी मुक्ती, जे तारण तुम्हाला दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही धन्यवादित असा आणि आनंद करा. Christians should never forget what God has done for them. जे ख्रिस्ती आहेत त्यांनी कधी विसरू नाही देवाने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. And Paul is saying that be thankful to God the Father. आणि या ठिकाणी पॉल म्हणत आहे की देव जो पिता त्याला नित्य तुम्ही धन्यवादित असा. God is to be thanked because He qualified believers for an inheritance. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाने आपल्याला सार्वकालिक वतन प्राप्त होण्याजोगं केलेलं आहे. He rescued believers from darkness. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढलेले आहे. He brought the believers into Son's kingdom. त्याने आपल्याला त्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलेले आहे. Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनींनो, look back. तुम्ही मागे पहा and be thankful to God for salvation. आणि जी मुक्ती, जे तारण देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्यासाठी धन्यवाद. I was born in a Hindu family. मी एका हिंदू कुटुंबामध्ये जन्मास आलेलो. I was thinking that Christ is the God of Christians alone. आणि मी असा विचार करत होतो की येशू ख्रिस्त हा फक्त
ख्रिस्ती लोकांचा देव I आहे. have many god and goddesses in my religion. माझ्या धर्मामध्ये इतके सारे देवी आणि देवता आहेत. And God in His grace, I was doing my MBBS study in my 3rd year of MBBS. God in His grace, given this gospel to me and He saved me. आणि MBBSच्या 3ऱ्या वर्षाला मी होतो आणि देवाने मला सुवार्ता दिली. And when I look back, आणि ज्या वेळेस मी मागे पाहतो, look back about my past life, माझं जे भूतकाळातील जीवन आहे, it was His handiwork which brought me to salvation. आणि देवाचा मी पराक्रमी हात पाहतो की ज्याने मला मुक्तीमध्ये तारणामध्ये आणले. I got an admission in medical college in Hyderabad. एका हैदराबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये मला दाखला मिळाला. I was an unbeliever at that time. त्यावेळेस मी अविश्वासी होतो. I thought I will enjoy my life in Hyderabad आणि because I was coming from a village. मी एका खेड्यामधून येत होतो आणि मला असं वाटलं की आता हैदराबाद मध्ये मी खूप मौज मजा करणार. I can watch lot of movies. I can drink wine. I want to enjoy. दारू पिणार, सिनेमे बघणार आणि सगळं काही करणार. But God परंतु देव has some other plans. देवाच्या योजना काही वेगळ्या. My father told me that I cannot afford 1 lakh rupee per annum in this medical college. आणि माझ्या वडिलांनी मला म्हटलं की 1 लाख रुपये प्रतिवर्षी या मेडिकल कॉलेजमध्ये मी फी देऊ शकत नाही. I said to my father, आणि मी माझ्या वडिलांना म्हणालो, if you don't have money, if you don't have guts to give money, why you have made me to study MBBS? Why you have made me to study MSET? आणि मी माझ्या वडिलांना म्हणालो की जर तुमच्याजवळ पैसे नाही तर मला तुम्ही एवढं शिकवलं का? You are a weak person. तुम्ही फारच अशक्त आहात. But that night, I was a believer, by the way, unbeliever. Sorry, I was an unbeliever. त्यावेळेस मी अविश्वासणार होतो. But I was just thinking about my father. आणि मी माझ्या वडिलांबद्दल विचार करत होतो. Oh, my father is also struggling. So I said, Father, I will go to any medical college in my second counseling so that I may get the free seat. आणि मी माझ्या वडिलांना म्हणालो की मी कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये जायला तयार आहे जिथे मला मुक्त शिक्षण मिळेल. I got a admission into another medical college in the same state. आणि एका दुसऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये मला दाखला मिळाला. And there I got saved. त्या ठिकाणी देवाने माझं तारण केलं. And I finished my MBBS there. त्या ठिकाणी मी MBBS पूर्ण केलं. And I came back to Hyderabad to do my post graduation in anesthesia. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते करण्याकरिता मी हैदराबादला. As a believer, एक विश्वासदार आहे नात्याने मी I wanted to enjoy my life by watching movies and ruining my life in Hyderabad, but God took me to Karimnagar. I finished my MBBS. I was saved there, and He brought me back to same Hyderabad. Now I am started preaching the gospel and taking Bible studies to MBBS students. पैशामुळे मी करीमनगरच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. तिथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मी हैदराबाद मध्ये आलो. And in the same city, आणि त्या शहरामध्ये, and since 11 years I am pastoring the church. आणि त्या शहरामध्ये मागील 11 वर्षापासून मी एका मंडळीचं नेतृत्व करत आहे. When I look back, ज्या वेळेस मी मागे पाहतो, I see the hand of God. मी देवाचा हात पाहतो. And I'm thankful for God. आणि मी देवाला धन्यवाद देतो. I'm thankful for what He has done in my life. त्याने माझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद देतो. Dear brothers and sisters, you can do the same thing. You can go back and connect the dots. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करू शकता आणि ते सर्व बिंदू तुम्ही जोडून पाहू शकता. And you can thank God not just on Sunday morning, not just when the summer camp is going on. You can thank God for each and every minute of your life because of the wonderful work of salvation in your life. फक्त ह्या समर कॅम्प साठीच नाही किंवा काही विशिष्ट घटनांसाठीच नाही तर प्रत्येक दिवशी देवाच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही देवाला धन्यवाद देऊ शकता. Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनींनो, when you are praying, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, what are your prayer requests? तुमच्या प्रार्थना विनंत्या कशा असतात? This is how Paul is praying for the believers. या ठिकाणी पहा पौल कशा रीतीने प्रार्थना करत आहे. This is a model prayer of a believer. या ठिकाणी आपण पाहतो की एक विश्वासणाऱ्याकरिता पौल कितना देत आहे. Show me your prayer request. I can tell you how mature you are. तुम्ही तुमची प्रार्थना विनंती द्या आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ख्रिस्तामध्ये कुठे आहात. Many of our prayers are, God says that, very small you are asking. The small things you are asking. विनंत्या आहेत फारच अशा लहानशा असतात. Very often I say that, when God has given us 100 crores,
ज्यावेळेस देवाने आपल्याला 100 करोड दिलेले आहेत we are asking God for 5 rupees. आणि आपण देवाजवळ जाऊन 5 रुपये मागतो. Healing, Lord, I want to be healed. प्रभू तू मला स्पर्श कर. Lord, I want this job. Lord, I want this. Lord, I want that. 5 rupees, 2 rupees, 1 rupee. मला काम दे, मला मालमत्ता दे. फक्त 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये आपण मागत आहे. What are your prayer requests? तुमच्या प्रार्थना विनंत्या काय आहेत? And let me ask you this question question as well. हा प्रश्न सुद्धा मला तुम्हाला विचारू द्या. Are you praying for others more than yourself? काय तुम्ही स्वतःपेक्षा इतरांसाठी प्रार्थना करत Are you praying more for others than yourself? काय तुम्ही स्वतःपेक्षा इतरांसाठी If प्रार्थना not, करता? my dear brothers and sisters, you are a dwarf Christian. जर तुम्ही अशा रीतीने प्रार्थना करत नाही तर तुम्ही फार अशक्त आहात. You know, you always pray for your spouse, you always pray for your kids, you always pray for yourself. You are within the boundary of self. फक्त बायकोसाठी, फक्त नवऱ्यासाठी, फक्त मुलांसाठी बस. You are an immature Christian. तुम्ही अपरिपक्व ख्रिस्ती आहात. If you really want to grow, जर तुम्हाला देवामध्ये वाढायचं आहे, if you want to be filled with knowledge and wisdom of God, जर तुम्हाला देवाच्या ज्ञानात आणि if you want to be filled with the power of God, जर तुम्हाला सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, pray for others. दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रार्थना. Ask others their prayer requests त्यांच्या विनंत्या तुम्ही जाणून and घ्या. tell them that, brother, I am praying. आणि त्यांना सांगा की बंधू मी And- तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. Brother, you are going through suffering. I will pray for you, brother. Be strong. तुम्ही दुःखामधून चाललेले आहात, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Brother, you are going through this depression and you are very sad. Brother, I will pray for you. God will restore you. My prayers are with you. When was the last time you uttered these words to someone in your church? ज्यावेळेस कोणीतरी दुःखातून आणि निराशेतून चाललेला आहात, तुम्ही असं म्हणता की माझ्या प्रार्थना तुझ्यासोबत आहे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे, देव तुझं सहाय्य करेल. If not- असं तुम्ही कोणाला बोलला आहात का? If not, brothers, जर तुम्ही असं करत नाही, if not, sisters, भगिनींनो, जर तुम्ही असं करत नाही, and I speak straightforwardly sometimes. It will hurt you. It will hurt you. ज्याद्वारे तुम्हाला फार दुःख होऊ शकतं, But the word of God will hurt us so that it can sanctify us. देवाचं वचन जे आहे आपल्याला पहिले इजा पोचवतं आणि मग आपलं पवित्रीकरण सुद्धा करतं. If you are not praying for others, जर आपण more than yourself, प्रार्थना करत नाही, you are a selfish Christian. तुम्ही स्वार्थी ख्रिस्ती आहात. You are a selfish Christian. तुम्ही स्वार्थी आहात. And we are called to die to self. आणि देवाने आपल्याला स्व मारण्याकरिता बोलाविलेला आहे. And we have to apply it in our prayer life. आणि आपल्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचं लागू करणं होणं गरजेचं आहे. Paul is suffering. पॉल या ठिकाणी दुःखातून चाललेला Paul आहे. is in pain, तो वेदनेमध्ये आहे, but he is praying for others. पण तो इतरांसाठी प्रार्थना करत आहे. Brothers and sisters, be encouraged. Ask God to give that love for people so that you can pray for people. देवाला मागा की देवाने तुमच्यामध्ये इतरांसाठी त्याची प्रीती होत आहे. You know what is the greatest thing you can do for your people in the church? तुमच्या मंडळीतील लोकांसाठी तुम्ही सर्वात महान Yeah, you can काय help करू शकता? people. You can help people. You can stand with them. त्यांच्यासोबत तुम्ही उभे राहू शकता, तुम्ही त्यांना मदत करू शकता. But let me tell you, परंतु मला हे सांगू द्या, and Charles Spurgeon says the same thing actually. आणि चार्ल्स स्पर्जन जे आहेत ते सुद्धा हेच सांगतात. The greatest thing people can do for me is to pray for me. आणि ते म्हणतात की सर्वात महान आणि उत्तम गोष्ट लोक माझ्यासाठी करू शकतात ती म्हणजे, And the greatest thing you can do for your people in the church is to pray for them. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या लोकांसाठी उत्तम अशी एक बाब करू शकता आणि ती म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. Brothers and sisters, come out of that selfish life and selfish attitude in the church. मंडळीमध्ये त्या सर्व स्वार्थी वृत्ती आणि स्वार्थी जीवनामधून बाहेर या. Love people. तुमच्या लोकांवर तुम्ही प्रेम करा. Pray for people. तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करा And preach the gospel to the people. आणि लोकांना सुवार्ता द्या. May the Lord help all of us. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. Can pray. त्यावेळेस प्रार्थना करू आपण. थोर प्रभू, आम्ही सुवार्तेसाठी तुझे उपकार मानतो. ख्रिस्ताबद्दल आहे ज्याच्यामध्ये तू आम्हाला दाखवलं की आम्ही भ्रष्ट आहोत, आमच्यावर क्रोध होता, आमच्यावर दंड होता, नरकात फेकण्याजोगे आम्ही होतो, परंतु तू दया संपन्न आहे. तुझ्या पुत्राच्या पूर्ण कार्यामुळे तू आम्हाला वाचविलं. संत पावलाच्या प्रार्थनेवरून तू आम्हाला पित्ता दिलास.
फक्त स्वार्थी नव्हे तर इतरांसाठी प्रार्थना करणारे लोक आम्ही व्हावं. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की ज्ञानाने बुद्धीने तो आम्हाला भर. त्या मोहांमधून पापामधून आम्ही जात असून स्वर्गीय प्रभू त्याच्यावर विजय मिळवण्याकरिता आम्हाला ज्ञानाची आणि बुद्धीची गरज आहे. स्वर्गीय प्रभू, तू दिलेल्या मुक्तीसाठी आम्ही आनंद करतो आणि तुझे आभार मानतो. सर्वांच्या ह्या वचनाद्वारे सर्वांच्या हृदयाशी तू बोलला. आमचं तू पवित्रीकरण कर. त्यांचं तारण झालं नाही, त्यांना प्रिय प्रभू ख्रिस्ताला शरण जाण्यास सहाय्य कर. प्रभू येशूच्या पवित्र व गोड नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आमेन. I'll request the Bible Church to please come forward and present the special song. We'll have
प्रभूमध्ये सलाम सर्वांना पुन्हा एकदा. या वेळेपर्यंत मी प्रभूचे आभार मानतो की त्याने सर्व प्रकारे आपल्याला इथवर घेऊन आला, संपूर्ण गीताच्या द्वारे, आणि जे सुंदरसा बोध डॉक्टर शंकर बाबू यांनी आपल्याला कलसेकराच्या पत्रातून 1 ते 14 वचनापर्यंत शिकवलं. त्यातून नक्कीच आपल्याला त्या पत्राबद्दल, त्या संपूर्ण वचनाबद्दल माहिती मिळालीच असेल. आपला प्रभू ख्रिस्त किती महान आहे, त्याचं सौंदर्य किती अगाध आहे, त्याची अतुलनीयता किती अगाध आहे हे आपल्याला समजलं असेल. तर आपण ह्या वेळेपर्यंत पोहोचलेला असता इथून पुढे जात असताना दुसऱ्या सेशनमध्ये मी विनंती करेल डॉक्टर शंकर बाबू यांना की त्यांनी दुसऱ्या सेशनमध्ये देखील आम्हाला द प्रेझन्स ऑफ क्राइस्ट 1 ते 1 अध्याय 15 ते 23 या वचनामध्ये चालवावं. वी वेलकम यू डॉक्टर शंकर बाबू. I thought there would be a chai break. ट्रान्सलेट नाही करू. Right. Yeah, that was a wonderful song, Brother Kaushal and team, the family. Really enjoyed the song actually. How great is our God. Wonderful, right? So, right, Colossians chapter 1 verses 15 to 23. कलसेकरासपत्र 1 अध्याय 15 ते 23 वचन. And I titled my sermon The Preeminence of Christ. आणि मी माझ्या संदेशाचं शीर्षक दिलेलं आहे की ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व. If you want to know who Christ is, जर तुम्हाला ख्रिस्त कोण आहे हे ठाऊक करून घ्यायचं असेल, you can come to this passage. तर तुम्ही या शास्त्र भागाकडे येऊ शकता. And this is rich with the attributes of Christ Jesus. आणि या शास्त्र भागामध्ये ख्रिस्ताचे अतिश्रेष्ठ अशी गुणवैशिष्ट्ये तुम्हाला दिसतील. Here in this church at Colossae, आणि कलसे येथील मंडळीमध्ये some of the Gnostics and some of the philosophers, आणि काही तत्ववेत्ते ज्यांना ग्नोस्टिक्स असं म्हटलं जातं, they undermined the attributes of Christ. त्यांनी ख्रिस्ताची गुणवैशिष्ट्ये त्या ठिकाणी कमी महत्त्व दिलेलं होतं. And they highlighted the practices in the church. आणि मग त्या मंडळीमध्ये असणारे जे सर्व त्यांच्या प्रॅक्टिसेस होत्या, त्यांची कृती होती, त्याला ते जास्त महत्त्व देत होते. And maybe Brother Mangesh will speak about those things in the maybe tomorrow. Sorry. कदाचित उद्याच्या दिवशी ब्रदर मंगेश तुम्हाला त्याबद्दल अधिक शिकवतील. And some of the Gnostics in that church, आणि काही ग्नोस्टिक लोक त्या मंडळीमध्ये होते, ते असे शिकवत होते. they had a different understanding of Christ Jesus. येशू ख्रिस्ताबद्दलचं वेगळी समज त्यांच्या मनामध्ये होती. So Paul wanted to preach, Paul wanted to write, Paul wanted to share the richness of the attributes of Lord Jesus Christ. परंतु पावलाला या ठिकाणी ख्रिस्ताच्या अत्यंत महान आणि श्रेष्ठ अशा गुणवैशिष्ट्यांबद्दल त्या ठिकाणी द्यायचं होतं. And brothers and sisters, let me tell you this. आणि बंधू आणि भगिनींनी मला तुम्हाला सांगू द्या, If you are a Christian, जर तुम्ही ख्रिस्ती असाल, you should be able to answer the questions regarding Christ. आणि म्हणून तुम्ही ख्रिस्ती या नात्याने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देणं आवश्यक आहे. You have to study more about Christ. म्हणून तुम्हाला ख्रिस्ताबद्दल अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे. You know, this Bible is not about us. पवित्र शास्त्र हे आपल्याबद्दल नाही आहे. This Bible is about Lord Jesus Christ. हे संपूर्ण पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताबद्दल आहे. From Genesis to Revelation, it is about Christ Jesus. उत्पत्ती ते प्रकटीकरणपर्यंत हे संपूर्ण शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. If the Bible is all about Christ, जर बायबल हे संपूर्ण ख्रिस्ताबद्दल आहे, if you are a Christian, it's because of Christ. आणि जर तुम्ही ख्रिस्तामुळे असाल, But if you don't know about Christ, जर तुम्हाला ख्रिस्ताबद्दल ठाऊकच नाही, what is that? What the life is? मग त्याचा काय फायदा होईल? So my encouragement to all of you, my dear brothers and म्हणून मी sisters, तुम्हाला या ठिकाणी प्रोत्साहित करू इच्छितो बंधू भगिनींनो, learn and read and study about Christ. तुम्ही वाचा, त्याच्याबद्दल शिका. ख्रिस्त आणि ख्रिस्त. And this passage is filled with the attributes of Lord Jesus आणि हा Christ. संपूर्ण शास्त्र भाग ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ श्रीमंत अशा प्रकारच्या I will only give small points here and there. आणि मग या ठिकाणी एक काही
मुद्दे इकडे तिकडे मी असे तुम्हाला देईन. But you can go back and I encourage you to study more on this passage. परंतु मी तुम्हाला प्रेरित करेन की तुम्ही जाऊन घरी ह्या शास्त्र भागाबद्दल शिका. Write down these qualities in your notebook. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही ख्रिस्ताचे हे सर्व गुणवैशिष्ट्ये नमूद करा. Meditate upon them. त्याच्यावर चिंतन करा, मनन करा. And when somebody asks about Christ Jesus, आणि जर तुम्हाला कोणी ख्रिस्ताबद्दल विचारेल, you can open the Bible and speak from आणि these तुम्ही passages. पवित्र शास्त्र उघडून त्यांना तुम्ही त्याबद्दल उत्तर देऊ शकता. And this is an answer to Gnostics and philosophers. आणि हे त्याचं उत्तर आहे ग्नोस्टिक्स आणि जे काही तत्ववेत्ते होते त्यांच्याबद्दल. And it is also an encouragement to the believers. आणि त्याचबरोबर जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत Let's see what are the qualities of Christ Jesus. आणि ख्रिस्ताची जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याच्याबद्दल आपण पाहण्याचा प्रयत्न. Verse 15, Paul says, Christ is the image of the invisible God. The first. वचन प्रेषित पाऊल म्हणतो की येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. He is the image of the invisible God. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. What Paul meant that, पाऊलाचा बोलण्याचा अर्थ असा होता. J.B. Phillips says something like this. J.B. Phillips असं म्हणतात, Jesus brought God into the human sphere of understanding. की येशू ख्रिस्ताने देवाला मनुष्याच्या समजेमध्ये आणलं. Christ manifested God. ख्रिस्ताने देवाला मनुष्यामध्ये प्रगट केलं. The point is that in Christ, मुद्दा असा आहे की ख्रिस्तामध्ये the invisible God became visible. ख्रिस्तामध्ये अदृश्य देव हा दृश्य झाला. That is why in John chapter 14, Jesus says to Philip, आणि म्हणूनच येशू ख्रिस्त योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये म्हणतो, when Philip asked Jesus, जेव्हा फिलिप येशू ख्रिस्ताला विचारतो, "Oh Lord, show us the Father," की प्रभू तू आम्हाला पिता दाखव. then that is enough for us. आणि ते आम्हाला पुरेसं आहे. And Jesus said to Philip, आणि मग येशू फिलिपला म्हणतो, "Have I been with you so long, Philip? फिलिपा, मी तुमच्या बरोबर किती दिवस आहे And you still do not know me? आणि तरी सुद्धा तुला अजून माहिती नाही. Whoever has seen me has seen the Father." ज्या कोणी मला पाहिलेला आहे त्यानं पित्याला पाहिलेला आहे. How can you say, "Show us the Father"? तू कसं काय म्हणू शकतोस की तू आम्हाला पिता दाखव. So in other words, दुसऱ्या शब्दांमध्ये Jesus is saying here, येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, I am God. मी देव आहे. Some people say that, where are the clear teachings in the Bible that Jesus is God? आणि मग काही लोक विचारतात की पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्तानं असं कुठं म्हटलेलं आहे की मी देव आहे. Show them John chapter 14 verse 8 and 9. आणि त्यांना योहान 14:8 आणि 9 दाखवा. If you have seen the Father, जर तुम्हाला जर पिता पाहिजे असेल, by the way, you cannot see the Father. तुम्ही माझ्यामध्ये पिता पाहू शकता. If you haven't seen me, जर तुम्ही ख्रिस्ताला पाहिलेला आहे, you have seen the Father. तुम्ही पित्याला पाहिलेला आहे. Jesus Christ is the second person of the Trinity. येशू ख्रिस्त हा त्रैक्यातील दुसरा. He is God in person. तो व्यक्तिगत देव आहे. Not only that, Paul says here, he is the firstborn of all creation. आणि त्याचबरोबर पाऊल हे पण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व सृष्टीतील अतिशय श्रेष्ठ असा आहे. In the 4th century, श्रेष्ठ आहे. in the 4th century, 4थ्या शतकामध्ये a preacher called Arius, एरियस नावाचा एक संदेष्टा होता. he taught that Christ was a created being. त्यांना असं शिकवलं की ख्रिस्त हा निर्माण केला गेलेला आहे. Because he said that he was greater than the rest of the creation, but lesser than the God himself. आणि कारण की तो असं म्हटला की या संपूर्ण सृष्टीतील तो ज्येष्ठ आहे, परंतु तो He is lesser than God himself. परंतु तो देवापेक्षा कनिष्ठ आहे. That is actually heresy. आणि ती एक प्रकारचं खोटं शिकवण आहे. It's false preaching. ते खोटं संदेश देणं आहे. And today many people believe this Arian theology. आणि आज अनेक लोक या एरियननं शिकवलेल्या शिकवणीवर विश्वास ठेवत आहेत. And many people believe that Jesus Christ is also a created being. बरेच लोक विश्वास ठेवतात की येशू ख्रिस्त हा निर्माण केला गेलेला आहे. And some people believe that Father is in high position and Son is in the middle position and Spirit in the inferior position. काही लोक असं विचार करतात की परमेश्वर पिता हा उच्च पदावर आहे, येशू ख्रिस्त मध्य पदावर आहे आणि पवित्र आत्मा हा कनिष्ठ पदावर आहे. And some other believe that Father himself came as Son. आणि काही लोक असं म्हणतात की परमेश्वर पिता हा स्वतः
पृथ्वीवर पुत्र म्हणून आला and son went back and came as spirit. आणि मग पुत्र जो आहे तो पुन्हा स्वर्गात गेला आणि परत पवित्र आत्मा म्हणून या जगात These are all heresies on Trinity. आणि या सर्व त्रैक्याबद्दल असणाऱ्या खोट्या शिकवणी आहेत. And these teachings are condemned in AD 325 itself. आणि इसवी सन 25 साली या सर्व खोट्या शिकवणींना त्या ठिकाणी त्यांना दोष देण्यात आलेला आहे. When Paul says Jesus is the firstborn of all creation here, जेव्हा पाऊल या ठिकाणी म्हणतो की येशू ख्रिस्त सर्व सृष्टीतील ज्येष्ठ आहे, he is not talking about the birth order. या ठिकाणी येशूच्या जन्माबद्दल काय बोलत आहे? It speaks about being supreme in position. परंतु त्या ठिकाणी पाऊल हे म्हणत आहे की येशू ख्रिस्त संपूर्ण सृष्टीमधील अतिश्रेष्ठ असा आहे. For example, उदाहरणार्थ Psalm 89 verse 27. स्तोत्र 89 आणि 27 वचन. Psalm 89 verse 27, स्तोत्र 89 27 वचन, where we can read ज्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता 89 verse 27. 89 स्तोत्र आणि 27 वचन. Psalmist says there, आणि स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी म्हणतो, and I will make him the firstborn. 89. स्तोत्र 89 आणि 27. Right. And I will make him the firstborn, the highest of the kings of the earth. मी तर त्याला ज्येष्ठ करेन, पृथ्वीवरील राजा त्याला सर्वश्रेष्ठ करेन. Who is the actually eldest in Jesse's family? I'm sorry. Who is the eldest in Jesse's family? Jesse, David's father. इशायाच्या संपूर्ण कुटुंबामध्ये सर्वात ज्येष्ठ कोण होता? It was not David. तो दावीद नव्हता. David was the youngest actually. दावीद हा अतिशय कनिष्ठ होता. But in 89 verse 27 it says, I will make him the firstborn, the highest of the kings of the earth. He is talking about David. परंतु 89 स्तोत्र 27 वचनामध्ये दाविदाबद्दल त्या ठिकाणी सांगत आहे, जो कनिष्ठ आहे, ज्याला देव ज्येष्ठ करेल. Eliab was the firstborn son of Jesse. आणि इशायाच्या सर्व ज्येष्ठ पुत्रांपैकी. So he is not talking about the birth order here. त्या ठिकाणी त्याच्या जन्माबद्दल किंवा त्याच्या हुद्द्याबद्दल सांगत नाही. So when this same term is used for Jesus, मग ही जी उपाधी आहे ती ख्रिस्ताबद्दल वापरलेली आहे. Paul is telling that Christ is supreme in the position. पाऊल या ठिकाणी हे सांगत आहे की ख्रिस्त हा त्याच्या हुद्द्यामध्ये अति उच्च आणि अति श्रेष्ठ आहे. The Lord Jesus is supreme over all creation, he says. आणि तो म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण सृष्टीमध्ये अति उत्कृष्ट आणि ज्येष्ठ आहे. Kent Hughes, one of the famous preacher and writer, says something like this. केंट ह्यूज नावाचे बायबलचे शिक्षक असं म्हणतात. In verse 15, Paul also says that Jesus is the firstborn from the dead. आणि पाऊल म्हणत आहे की 15व्या वचनामध्ये की येशू ख्रिस्त हा मरणातून उठणाऱ्यांपैकी सुद्धा ज्येष्ठ आहे. Kent Hughes says something like this. केंट ह्यूज असं म्हणतात की Paul was not saying that Jesus was the first person to be raised from the dead. पाऊल म्हणत नाही की येशू ख्रिस्त हा मरणातून उठलेला पहिला व्यक्ती आहे. Because before Jesus, many people rose from the dead. कारण की येशूच्या अगोदर अनेक लोक मरणातून उठलेले होते. Lazarus rose from the dead. लाजारस सुद्धा मरणातून उठला होता. Tabitha rose from the dead. तबिता सुद्धा त्या ठिकाणी मरणातून उठली. Jesus was not the first person who rose from the dead. आणि येशू ख्रिस्त हा मरणातून पहिला उठलेला नव्हता. The most important thing what Paul is saying here is की पाऊल या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही म्हणत आहे की Jesus is the creator and he is supreme over all creation. येशू ख्रिस्त हा निर्माण करता आहे आणि या सृष्टीतील अति उच्च आणि अति श्रेष्ठ असा आहे. Dear brothers and sisters, प्रिय बंधू भगिनी, do you know who Christ is? तुम्हाला ठाऊक आहे ख्रिस्त कोण आहे? Christ is the firstborn of all creation. ख्रिस्त हा संपूर्ण सृष्टीतील सर्वात अति उच्च आणि श्रेष्ठ आहे. Christ is the image of the invisible God. ख्रिस्त हा अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. Not only that,
केवळ तेच नव्हे, Paul says Christ is the creator and sustainer of all things. आणि ख्रिस्त हाच संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आणि जतन करता आहे. And I encourage you to memorize this verse, verse आणि 16 म्हणून and मी 17. तुम्हाला या ठिकाणी प्रोत्साहित करतो की तुम्ही हे वचन तुमच्या स्मृतीमध्ये तुम्ही त्याचं पाठांतर करावं. For by him all things were created, कारण त्याच्याद्वारे सर्व गोष्टींची निर्मिती केली गेली होती, in heaven and on earth, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर, visible and invisible, दृश्य आणि अदृश्य, whether thrones or dominions or rulers or authorities. आपल्यावर अधिकार करणारे अधिकारी किंवा सर्व कोणती गोष्ट. Dear brothers and sisters, ब्रदर्स माझ्या प्रिय all things were created through him and for him. सर्व गोष्टी त्याच्यासाठी आणि त्याच्याद्वारे निर्माण केल्या गेल्या होत्या. And he is before all things, and in him all things hold together. आणि तो सर्व सृष्टीतील ज्येष्ठ आहे आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. You know, in the Colossians church, these Gnostics believed that soul is good, but the matter is evil. तुम्हाला ठाऊक आहे का, ग्नॉस्टिक नावाचे जे खोटे तत्ववेत्ते होते ते म्हणत होते की तुमचा आत्मा जो तुमच्या शरीरात आहे तो चांगला आहे, परंतु तुमचं शरीर वाईट आहे. So the matter is evil, so they thought that all the world is evil. म्हणून ते असा विचार करत होते की संपूर्ण जग हे वाईट आहे. So they believed that God did not created the world. मग त्यांचा असा विश्वास होता की देवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली नाही. They thought that some inferior power made a mistake of creating the world. मग त्यांना असं वाटत होतं की कुठल्या तरी अतिशय कनिष्ठ शक्तीने चुकीच्या पद्धतीनं या सृष्टीची निर्मिती केली. And moreover, since body is evil, मग त्या ठिकाणी ते असं सुद्धा म्हणत होते की आपलं जर शरीर वाईट आहे तर they even believed that Jesus died. They even died. Jesus had come in flesh. Sorry. Since body is evil, जर शरीर हे वाईट आहे, since Jesus died in his flesh, आणि जर ख्रिस्त आपल्या देहामध्ये क्रूसावर मरण पावला, so they thought that even Jesus is a created being and he is inferior. आणि मग ते असा सुद्धा विश्वास ठेवू लागले की मग जर आपलं शरीर वाईट आहे आणि ख्रिस्त देहामध्ये या जगामध्ये आला तर ख्रिस्त सुद्धा त्याच्या देहामध्ये तो कनिष्ठ आहे. And Paul wanted to clear this fog in the minds of the believers. आणि विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये असणारा जो खोटी समज होती ती समज त्या ठिकाणी तो स्पष्ट करत आहे. So they taught this heresy in the mind to Colossian believers that Jesus didn't created the entire universe. ही समज पाऊल त्या लोकांच्या विश्वासणाऱ्यांच्या मनातून काढून टाकत आहे की येशू ख्रिस्ताने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली नाही. But Paul wanted to teach the lesson. परंतु पाऊलाला त्यांना एक धडा शिकवायचा होता. When Paul says he is the creator of all things, म्हणून तो म्हणत आहे की तो या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. Paul is saying that Christ is the creator of billion stars and Milky Ways in the universe. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये तारांगण जे आहे त्या तारांगणाचा सुद्धा निर्माण करता येशू Christ is the creator of protons and electrons. आणि ख्रिस्त हा अणु रेणू यांचा निर्माण करता आहे. Visible and invisible, you cannot see protons, you cannot see electrons. अदृश्य इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स यांना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, But ते सुद्धा त्याने निर्माण But केले आहे. Christ is the one who created them. परंतु ख्रिस्तच तो आहे ज्याने हे सर्व निर्माण केलं आहे. Christ is the one who created mountains and seas. आणि ख्रिस्तानच संपूर्ण समुद्र आणि डोंगर यांची निर्मिती केली. Christ is the creator of trees and birds. ख्रिस्तच जो आहे त्यानं झाडं आणि पक्षी यांची निर्मिती त्याने केली. And Christ is the creator of bacteria and viruses as आणि well. ख्रिस्तानच त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये असणारे जे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आहेत त्यांची निर्मिती केली. You cannot see, I mean, when in 2020 we all are aware of corona, right? COVID-19. 2020 मध्ये आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण कोरोना मधून जात होतो, नाही का? Who is the creator of corona? कोरोनाचा निर्माण करता कोण आहे? Christ. ख्रिस्त आहे. All bacteria, all viruses, all protozoas we cannot see with our naked eyes but see under the microscope. Christ is the creator of all of them. अदृश्य आणि दृश्य जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु जे मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला दिसतात ते सुद्धा ख्रिस्ताने निर्माण केलेले आहेत. All things are created through him and for him. सर्व गोष्टी त्याच्या
द्वारे आणि त्याच्याच साठी निर्माण Through केले. His power and ability, everything was created. त्याच्या सामर्थ्याद्वारे आणि त्याच्याच कृत्याद्वारे हे निर्माण And by केले. the way, everything is created for His own glory. आणि परंतु हे लक्षात घ्या की हे सर्व जे निर्माण केलेलं आहे ते त्याच्या गौरवासाठी केले When आहे. you see the creation, म्हणून जेव्हा तुम्ही निर्मिती पाहता you should glorify God because it displays the glory of God. तुम्ही देवाचं गौरव करायला हवं. याचं कारण संपूर्ण सृष्टी त्याचं गौरव आपल्याला दाखवते. And Augustine says something like this. आणि ऑगस्टिन यांनी असं काही म्हटलेलं आहे. We go to different places to see the creation and its beauty. आपण सृष्टीचं सौंदर्य पाहण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी जातो. When we go to beach, we see vastness of sea. जेव्हा आपण समुद्र किनाऱ्यावर जातो आणि आपण समुद्राची ती विशालता पाहतो. When we go to Ooty and Lonavala, we see big mountains and say, "Oh, what a great mountains God has created." जेव्हा आपण लोणावळ्याला किंवा उटीला जातो त्या ठिकाणी असणारे भले मोठमोठाले डोंगर पाहून आपण म्हणतो की देवाने किती सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. But many times we don't see our bodies and we just take it for granted. आणि परंतु बऱ्याचदा आपण स्वतःचं शरीर पाहत नाही. ज्या शरीरामध्ये देवानं किती महानता अशी निर्माण केली आहे. You go and study the anatomy of human body. तुम्ही घरी जाऊन तुमच्या शरीराचं परीक्षण करा आणि शरीरशास्त्र तुम्ही अभ्यासण्याचा प्रयत्न करा. How many nerves are working together so that we can stand here and preach? तुमच्या शरीरामध्ये किती शिरा त्या ठिकाणी काम करत आहेत जेणेकरून आपण या ठिकाणी उभं राहून संदेश देऊ शकतो. How much blood is pumping the heart every day? प्रत्येक दिवशी कितीतरी रक्त तुमच्या हृदयामध्ये आणि हृदयाच्या बाहेर त्या ठिकाणी पंप केलं जात आहे. Now we take rest in the night, right? आणि आपण रात्री विश्रांती घेऊ शकतो नाही का? Tell your heart to take rest. तुमच्या हृदयाला विश्रांती घ्यायला सांगा. 24/7 it is working. 24 तास आणि 7 दिवस ते काम करत आहे. So many hormones, so many nerves, so many arteries, so many veins, everything is working together in our body so that we can be alive. आपल्या शरीरामध्ये ज्या धमन्या आहेत, शिरा आहेत, रक्त पेशी आहेत, त्या सर्व अहोरात्र कार्य करत आहेत जेणेकरून आपण सर्वजण जिवंत राहू. Who created this human body? कोणी निर्माण केली? The pinnacle of creation. Pinnacle of creation. संपूर्ण सृष्टीचा परमोच्च बिंदू जो आहे God created us. देवाने तुमच्या निर्माण In 5 days He created everything with His word. 5 दिवसांमध्ये त्याने स्वतःच्या शब्दाद्वारे And His 6th day He created us with the mud. आणि 6व्या दिवशी त्यानं आपली निर्मिती चिखलाच्या द्वारे केली. By the way, we are not here, by accident. परंतु आपण लक्षात घ्या की आपण सर्वजण या ठिकाणी कोणत्या अपघाताने नाही आहोत. We are not evolved according to Darwin from chimpanzees. की आपण सर्वजण आपली उत्क्रांती झाली नाही. Psalm 139 says, "You have created us in my mother's womb." आणि स्तोत्र 139 म्हणतं की तुमची निर्मिती तुमच्या आईच्या उदरामध्ये मी केलेली आहे. When Paul says everything is created for Him, by Him, even we are created for Him and by Him. आणि मग जर पौल म्हणत आहे की आपली सर्वांची निर्मिती ही त्याच्याकरिता झालेली आहे तर तुम्ही आणि मी त्याच्यासाठी आहोत. Christ is our creator. ख्रिस्त आमचा निर्माण करता आहे. We are not by accident. आपण कोणत्या अपघाताने झालेले नाही आहोत. God lovingly created us in His own image so that we can reflect His glory. आपल्याला प्रीतीने निर्माण केलेले आहे. He is our creator God. तो आमचा निर्माता देव आहे. Not only that, केवळ तेवढंच नव्हे, He is a sustainer of all things. संपूर्ण गोष्टींचा जतन करता तोच आहे. Paul says, "In Him all things hold together." पौल म्हणत आहे की सर्व जे काही आहे ते त्याच्यामध्ये निर्माण झाले, त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. In theological world there is a doctrine, there is an understanding called the theology of deism. ईश्वर शास्त्रामध्ये एक अशी शाखा आहे ज्याला देवाचं शास्त्र म्हटलं जातं. Deism. Deism. It speaks about God creating the world, then God going on vacation. आणि त्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की देवानं संपूर्ण सृष्टी निर्माण केल्यानंतर तो सुट्टीवर गेला. I have created everything,
Now I will go and take rest. आता मी सर्व काही निर्माण केलेलं आहे. आता मी जाऊन त्या ठिकाणी विश्रांती घेतो, विसावा घेतो. That is not biblical. आणि हे पवित्र शास्त्राला धरून नाहीये. The God who created the entire universe, He is also sustaining the universe. ज्या देवानं हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे, तोच देव या संपूर्ण सृष्टीला जतन करत आहे. He is holding everything together. तो सर्व काही एकत्रितरित्या जोडून ठेवत आहे. Now, did you ever thought, why don't the seas flood the whole earth? काय तुम्ही विचार केलाय का कधी की आपल्या भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये जे समुद्र आहे, तो ह्या समुद्राद्वारे महापूर का बरं येत नाही? 70% of the earth is filled with water, right? More than 70 actually. पृथ्वीचा 70% जो भाग आहे तो समुद्रानं व्यापलेला आहे, नाही का? Why don't the seas flood the whole earth? का बरं सर्व समुद्र संपूर्ण पृथ्वीवर महापूर आणत नाही? Why don't the planets crash into each other? का बरं सर्व जे ग्रह एकमेकांभोवती फिरत आहेत ते एकमेकांना त्या ठिकाणी त्यांची टक्कर होत नाही? Who makes sure that the sun rises every day morning? कोण बरं याची खात्री करतं की सूर्य हा प्रत्येक दिवशी उगवेल How does- आणि अस्त पावेल? How does life keep going year after year? आणि दिवसांदिवस आणि वर्षानुवर्षे आपलं जीवन कसं काय बरं चालत राहतं? And here is the most important thing. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, Why is that our bodies do not grow out of control? का बरं आपल्या इतना ही नाही आपला जो आपण असं वाढतो पण असं वाढायला झालोय. I think I understood something. आपली उंची जेवढी आहे, आपण लहान 11-15 वर्षांची मुलांचं, परंतु आपल्या उंचीची मर्यादा आपण आयुष्यभर वाढत नाही, नाही का? उंचीने आपली उंची जी आहे ती मर्यादित आहे आणि ती एका मर्यादेवर आल्यानंतर ती परत वाढत नाही. Why my fingers outgrow, आपले बोट त्या ठिकाणी वाढत नाही out of control? कुठल्याही मर्यादेशिवाय. And we all know that devil and the demons are attacking us every day. आणि आपल्याला ठाऊक आहे की सैतान आणि त्याच्या दूतांद्वारे Why? तो आपल्यावर हल्ला करत आहे. And why these demons and devils do not destroy the whole world at once? का बरं सैतान त्याच्या दूतांच्या द्वारे संपूर्ण जग उद्ध्वस्त करत नाही? You know why? What is the answer for all these questions? या सर्व प्रश्नांची उत्तर काय आहेत माहिती आहे का? Because the Lord Jesus sustains the whole universe. याचं कारण आमचा गौरवी प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाला त्या ठिकाणी जतन It is entirely dependent on Him, the whole creation. संपूर्ण सृष्टी त्याच्यावर अवलंबून आहे. He is not going on vacation by creating everything. सर्व काही निर्माण करून तो त्या ठिकाणी सुट्टीवर जात नाहीये. He involved in creation. तो संपूर्ण निर्मितीमध्ये सहभागी आहे. He is holding everything together. तो सर्व काही एकवटलेला आहे त्यानं सर्व काही. And third thing Paul says here, तिसरी गोष्ट, Christ is the head of the church. ख्रिस्त मंडळीचा मस्तक Verse आहे. 18, and He is the head of the body, the church. 18व्या वचनामध्ये म्हणत आहे की तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. And if we can go to book of Ephesians chapter 5 verse 23, Paul says the same thing. आणि इफिस 5:23 मध्ये जर तुम्ही गेलात तर पाऊल तीच गोष्ट त्या ठिकाणी म्हणत आहे. For the husband is the head of the wife. की पती पत्नीचा मस्तक आहे. Even as Christ is the head of the church. आणि ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. His body. त्याचं शरीर. And He is Himself its savior. आणि तोच तिचा तारणार आहे. In other words, what Paul is saying here, मग दुसऱ्या शब्दांमध्ये पाऊल या ठिकाणी असं म्हणत आहे, Christ is the founder of the church. ख्रिस्त मंडळीचा स्थापक आहे. Christ is the ruler of the church. ख्रिस्त मंडळीचा शासक आहे. Christ is the sustainer of the church. ख्रिस्त मंडळीचा जतन करता आहे. Christ is in authority over the church. ख्रिस्त मंडळीवर अधिकारी आहे. Which means याचा अर्थ a pastor and organization doesn't have any authority over the church. पाळक आणि त्यांचं जे काही मंडळ आहे त्या मंडळाचं मंडळीवर काही अधिकार नाहीये. The pastor may be a celebrity and he has lot of experience in the ministry. कदाचित पाळक हे त्या ठिकाणी फार मोठे प्रसिद्ध असतील आणि त्यांच्या बरेच बलाढ्य असतील.
but he is not the founder and ruler of the church. परंतु ते मंडळीचे स्थापक आणि शासक नाही आहे. He is not the head of the church, by the way. ते मंडळीचे मस्तक नाही आहे. And that was the problem in Roman Catholicism in 15th century. आणि 16व्या-15व्या शतकामध्ये आज त्या ठिकाणी फार मोठी समस्या होती. You know, they replaced Christ with Pope. त्यांनी ख्रिस्ताची अदलाबदल पोप बरोबर केली होती. They didn't believe that Christ alone. त्यांचा असा विश्वास नव्हता की ख्रिस्त एकच, केवळ ख्रिस्तच मंडळीचा मस्तक Pope आहे. had all the authority over the church. आणि ख्रिस्त आणि बाकीचे सर्व अधिकारी मंडळीचे अधिकारी And आहेत. Martin Luther said, no, you don't have any authority. Christ is the ruler. Christ is the sustainer. Christ is the head. आणि मग मार्टिन लुथर आले आणि म्हटले नाही, तुम्ही या मंडळीचे स्थापक आणि शासक असू शकत नाही, केवळ ख्रिस्तच असू शकतो. If that is the case, आणि जर हा मुद्दा असेल, the church should function as Christ-centered community. तर मंडळी ही ख्रिस्त केंद्रित अशा प्रकारचा समाज या नात्यानं We as the local churches should give complete control to Christ. आपण एक स्थानिक मंडळी या नात्याने आपला संपूर्ण नियंत्रण हे ख्रिस्ताच्या हातामध्ये दिलं पाहिजे. And church should obey and submit to Christ in all things. आणि ख्रिस्ताला त्या ठिकाणी आपण आपल्या सर्व हेतूंनिशी ख्रिस्ताकडे आपलं नियंत्रण आपण द्यायला हवं. You cannot bring new philosophies into the church. तुम्ही मंडळीमध्ये वेगवेगळी तत्व आणू शकत नाही. You cannot bring new teachings into the church. मंडळीमध्ये नवीन शिक्षण तुम्ही नाही आणू The शकत. Christ's words are sufficient for our Christian lives. आणि ख्रिस्ताच्या शिकवणी मंडळीच्या जीवनासाठी पुरेशा आहे. Christ has all authority over the church. मंडळीवर ख्रिस्ताचा संपूर्ण अधिकार आहे. If a pastor controls the church, जर पाळक मंडळीला नियंत्रित करत असतील तर that church will collapse. ती मंडळी त्या ठिकाणी ढासळून पडेल. Collapse. That church destroys actually the lives of people. आणि मग ती मंडळी लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करेल. Because Christ himself says in Matthew chapter 16 verse 18, this is my church, I will build my church on this rock. कारण ख्रिस्त मत्तई 16:18 मध्ये म्हणत आहे की मी या मंडळीचा मस्तक आहे, मी स्थापन करता आहे. Church belongs to him. आणि मंडळी त्याच्या मालकीची आहे. And the safest thing we can do is being under the authority of Christ. आणि ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली असणं हीच सर्वात सुरक्षित जागा आहे. And fourth thing Paul says, आणि चौथी गोष्ट पाऊल म्हणत आहे, this is my favorite brothers and sisters. आणि या ठिकाणी ब्रदर शंकर यांचं ते Verse 19 he says, verse 19, 19व्या वचनामध्ये, for in him all the fullness of God was pleased to dwell. कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. And chapter 2 verse 9 we can read in the same context, chapter 2 verse 9. आणि दुसरा अध्याय आणि 9वं वचन त्या संदर्भामध्ये आपण वाचू शकतो. For in him the whole fullness of deity dwells bodily. दुसरा अध्याय 9वं वचन, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. You know, some say Christ is a prophet. काही लोक म्हणतात की ख्रिस्त हा संदेष्टा आहे. Yes, Christ is prophet, but ख्रिस्त हा संदेष्टा नक्कीच आहे. but they say that, you know, Christ is only a prophet. परंतु काही लोक असं म्हणतात की ख्रिस्त हा केवळ संदेष्टा आहे. And some others say Christ is not a complete God. आणि काही लोक म्हणतात की ख्रिस्त हा संपूर्ण देव नाही आहे. But Bible says Christ is God in flesh. परंतु बायबल आम्हाला सांगतं की ख्रिस्त हा देव, देहामध्ये देव आहे. He is the creator. तो निर्माण करता आहे. He holds all things together. त्याच्या ठाई सर्व काही वसलेलं आहे. He is the head of the church. तो मंडळीचा मस्तक आहे. Because कारण in him त्याच्यामध्ये all the fullness of God dwells. सर्व देवत्व वसतं. In him all the fullness of God dwells means he is God himself. आणि जर सर्व देवत्व त्याच्यामध्ये वसत आहे तर तो कोण आहे? तो देव आहे. Philippians chapter 2 verse 5 and 8 Paul says the same thing. आणि फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5व्या वचनामध्ये पाऊल तीच गोष्ट म्हणत आहे. Christ Jesus, who though he was in the form of God, आणि ख्रिस्त येशू हा
जरी देवाच्या स्वरूपाचा असताना सुद्धा He is God himself, he says. तो स्वतः देव आहे असं तो म्हणत आहे. But he took the form of a servant, परंतु त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. being born in the likeness of men. मनुष्याच्या देहामध्ये जन्म घेऊन. He is God, but he came as a human being. तो देव आहे परंतु तो मनुष्य म्हणून या जगामध्ये आला. But in him, परंतु त्याच्यामध्ये fullness of deity dwells bodily. देवाचं सर्वस्व त्याच्यामध्ये वसतं. This is a direct attack to Gnostics. आणि हाच सर्व ग्नोस्टिक लोकांकरिता फार They मोठा हल्ला said आहे. that Christ is inferior. ते म्हणत होते की ख्रिस्त हा कनिष्ठ आहे. They said that Christ is a created being. ते म्हणत होते की ख्रिस्ताला निर्माण केलं गेलेलं आहे. But Paul is saying that he is God himself, all परंतु the पाऊल deity. म्हणत आहे की तो खुद्द देव आहे. And finally he says, आणि शेवटी तो म्हणत आहे verse 20, 20वे वचन, and through him, through Christ, त्याच्याद्वारे कारण त्याच्या म्हणजे ख्रिस्ताद्वारे to reconcile to himself all things, त्याच्याद्वारे सर्व काही आहे ते सर्व पृथ्वीवर असो किंवा स्वर्गात, whether on earth or in heaven, त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. making peace by the blood of his cross. त्याच्या क्रुसावरील त्याच्या रक्ताद्वारे शांती करावी. Christ is the Christ is the one who came to do the ministry of reconciliation. हा ख्रिस्तच आहे की जो या जगामध्ये समेटाची सेवा करावा. Reconciliation is the process of restoring harmony and resolving differences between two parties. आणि समेट म्हणजे दोन पक्षांमध्ये त्या ठिकाणी एक प्रकारची शांती घडवून आणणे. He came to do this ministry of reconciliation. तो या ठिकाणी या समेटाची सेवा करावयास आला. Who are those two parties, by the way? त्या दोन पक्ष कोण आहेत बरं? One party is God himself. पहिली पार्टी म्हणजे देव स्वतः आहे. Other party are humans. आणि दुसरी पार्टी म्हणजे आपण मनुष्य लोक आहोत. Between these two parties there is a big valley. आणि या दोन्ही पक्षांमध्ये एक फार मोठी दरी आहे. And Jesus came so that this second party, human beings, can come back to the first party, to God himself. आणि मग येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आला की जी दुसरा पक्ष आहे तो पक्ष देवाकडे यावा याकरता. And what was the state of these people before the reconciliation? आणि समेटाच्या पूर्वी या सर्व मानवजातीचा त्या ठिकाणी परिस्थिती काय होती? In verse 21 he says, 21व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, you who once were alienated, जे तुम्ही पूर्वी परके होता, they were separated from God, देवापासून ते विभक्त किंवा वेगळे होते, hostile in mind. आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी मनाचे वैरी होते. In other words, they were enemies of God. दुसऱ्या शब्दांमध्ये ते देवाचे शत्रू होते. But in verse 22 Paul says, परंतु 22व्या वचनामध्ये पाऊल म्हणत आहे, he has now reconciled in his body of flesh by his death. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला. Dear brothers and sisters, प्रिय बंधू आणि भगिनी, we have been brought close to God. आपल्या सर्वांना ख्रिस्ताद्वारे देवाच्या जवळ and we have been given the privilege of becoming children of God. आणि आपल्याला हा एक फार मोठा विशेष अधिकार देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आपण देवाची लेकरं म्हटलं जावं. We were enemies of God. कारण आपण देवाचा शत्रू होतो. We were destined to hell. आपण सर्वजण स्वर्गात नरकाच्या रस्त्यावर होतो. There was no hope. त्या ठिकाणी कुठली आशा नव्हती. No one was there to save us from our sins and trespasses. आमच्या पापांपासून आणि दुष्कृत्यांपासून वाचवणारा कोणीही नव्हता प्रिया. No one was there to do this ministry of reconciliation. या समेटाची सेवा करणारा असा कोणीच नव्हता. Jesus, who is the second person of the Trinity, came in human form, and through his death on the cross, he accomplished this ministry. येशू ख्रिस्त जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती या जगामध्ये आला आणि त्याने त्या ठिकाणी आपल्या मरणाच्या द्वारे त्या ठिकाणी समेट घडवून आणला. And you know what is the purpose of reconciliation here? आणि या समेटाचा उद्देश काय आहे बरं? Verse 22 Paul says, 22व्या वचनात पाऊल म्हणत आहे, in order to present you holy and blameless and above reproach before him. यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष
असे आपणासमोर उभे करावे. You know why Jesus died on the cross? तुम्हाला ठाऊक आहे का येशू ख्रिस्त क्रूसावर का बरं मरण पावला? What is the purpose of salvation? आपल्या तारणाचा उद्देश काय आहे? To make us holy and blameless. आपल्याला निर्दोष आणि पवित्र बनवावं. To be separated from the world without sin. आपल्या या संपूर्ण जगापासून आपल्याला वेगळं केलं जावं म्हणून. You know, positionally we are saints actually. आपण स्थानिकरित्या आपण सर्वजण संत असे आहोत. We are holy people. आपण सर्वजण पवित्र असे लोक आहोत. That is positional sanctification. ज्याला इंग्रजीमध्ये पोझिशनल सॅन्क्टिफिकेशन म्हटलं गेलं. But we need to grow in holiness progressively. परंतु आपण सर्वजण पावित्र्यामध्ये प्रगतशीलरित्या असं वाढलं पाहिजे. For that reason Jesus died on the cross. त्याच कारणासाठी येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला. But there is a final sanctification as well. परंतु शेवटचं पवित्रीकरण अजून आहे. When Jesus returns upon the clouds of glory. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या गौरवाच्या ढगांवर आरूढ होऊन येईल, we will be completely sinless. आपण त्यावेळेस सर्वजण त्या ठिकाणी पापविरहित असू. And it was possible because Jesus came and died on the cross and he established this ministry of reconciliation. आणि हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला, त्यानं पवित्र जीवन तो जगला, त्या क्रूसावर मरण पावलं आणि पुनरुत्थित झाला. These are the beautiful qualities of Christ Jesus. या सर्व ख्रिस्ताच्या अति उत्कृष्ट आणि सुंदर अशी गुणवैशिष्ट्ये But आहेत. the question is, प्रश्न असा आहे, do you know this Lord Jesus Christ personally in your life? काय तुम्ही या ख्रिस्ताला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ओळखत आहात का? Do you believe in Jesus Christ because he is the creator, because he is the person who came to do this ministry of reconciliation, or do you believe in Jesus Christ just because you wanted some personal things in your life? काय तुम्हाला हा येशू ख्रिस्त ठाऊक आहे का? का तुम्हाला हा येशू ख्रिस्त ठाऊक आहे का की तो फक्त तुम्हाला काही गोष्टी देण्यासाठी आला? Do you grow? Are you growing in your sanctification in your day-to-day lives? तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पावित्र्यामध्ये जगत आहात का? And what is hindering you to come to Christ? आणि अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला ख्रिस्ताकडे येण्यापासून वंचित करत आहे? When Jesus came from heaven to earth, जर येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला so that he can bring you very close to God, यासाठी की त्याला आपल्याला देवाच्या जवळ आणावं, what is stopping you to get right with God? मग तुम्हाला देवाबरोबर योग्य होण्यापासून काय बरं थांबवत आहे? Please examine your own life. कृपा करून तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचं परीक्षण करा. Why are you running away from God? तुम्ही देवापासून का बरं पळत आहात? Why are you giving excuses to come closer to Christ? ख्रिस्ताच्या जवळ येण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या सबबी का बरं देत When आहात? Jesus has done this beautiful work of salvation, जर ख्रिस्ताने हे सुंदर असं तारणाचं कार्य केलेलं आहे, when Jesus, who is the creator, came as human being, came as a person so that he can accomplish the work of salvation for you. संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता ख्रिस्त हा मनुष्य बनून या पृथ्वीवर आला आणि त्यानं त्या क्रूसावर आपल्याकरता प्राण दिला. Why are you giving excuses to come to Christ का every day? बरं तुम्ही सर्व प्रकारच्या सबबी What is देता? stopping you? तुम्हाला काय थांबवत आहे? Ask God to give you a new heart so that you can go to God every day, go to Christ every day. तुम्ही देवाकडे नवीन हृदयाची मागणी करा, And- जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे दररोज आणि दररोज. And when you preach the gospel, आणि जेव्हा तुम्ही सुवार्ता गाजवाल, share this ministry of reconciliation by Jesus Christ. आणि ख्रिस्ताची ही समेटाची सेवा तुम्ही लोकांबरोबर वाटून घ्या. Don't tell people if you come to Christ, Christ will bless you. तुम्ही असं सांगू नका लोकांना की तुम्ही ख्रिस्ताकडे या आणि ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद If you देईल. come to Christ, this sickness will go. तुम्ही ख्रिस्ताकडे आला तर तुमचा आजार जाईल. Yeah, in a way, Christ can heal every sickness, एका मार्गाने ख्रिस्त कदाचित करू शकतो बरं लोकांना, but that is not 100% guarantee. परंतु ती 100% गॅरंटी नाही आहे. Jesus didn't come so that he can establish a beautiful, great hospital here on earth. ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आलेला आहे की त्यानं चांगलं असं सुंदर असं हॉस्पिटल स्थापित He करावं. can heal, but sometimes he don't heal. तो बरं करू शकतो, परंतु बऱ्याचदा तो नाही करत. So when you preach the gospel, म्हणून जेव्हा तुम्ही सुवार्ता घोषित करता, speak the importance of reconciliation. तुम्ही त्या ठिकाणी समेटाबद्दल अधिक
भर द्या. Tell them that because of their sin they are separated from the life of God. तुम्ही त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या पापांमुळे देवापासून विभक्त आहात. To bring them back to God. यासाठी